हमारी सोचों में, हमारी नजर में, हमारे दिमाग में, हमारे हृदय में सिर्फ तू है परमेश्वर। हालेलुया। अगर यहाँ पर किसी के जीवन में नहीं है, तू आज उद्धार करता जो परमेश्वर है, उनकी जीवनों को तू स्वच्छ कर परमेश्वर, उनके जीवनों को तू छू ले, ताकि कोई भी तेरे बिना ना रह सके। हालेलुया, हालेलुया। तू हमारा एक नहीं छोड़ने लगे बाबा, तू हमारा नाम नहीं छोड़ने लगे, तू हमका कई आत्मा है प्रत्येक जब जीवना करे दे बाबा, तुझी कृपा तुझा आत्मा काम करू दे, त्यांना पण बंधनातून फ्रीडम आहे प्रभू आज, और त्यांना पण पापाची क्षमा आहे प्रभूजी आज, कारण तू आमच्यामध्ये आहे, तू आमच्यामध्ये आहे, तू आमचा ताबा घेतलास दे बाबा, अनेक बंधनावर आत्मेमध्ये तू तोडलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्याच नावाला आम्ही उंचावतो. हालेलुया लॉर्ड. थँक यू होली स्पिरिट. थँक यू जीसस. We worship you Lord. We honor you Father. We praise you in the name of Jesus. धन्यवाद.
हालेलुया किती अद्भुत समय तुझ्या आराधनेची ती कृपा ती संधी तू आम्हाला दे आणि तुझ्या कृपेच्या सिंहासनावर तुझं प्रेम आहे प्रभू आमच्यावर तू आम्हाला वेगळं केलंयस आम्हाला निवडून पवित्र केलंयस की आम्ही तुझे आभार करू शकतो देवा या संधीबद्दल आम्ही आभार मानतो त्या वेळेबद्दल आम्ही तुझं गौरव करतो प्रभू येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो पवित्र आत्म्या तुला धन्यवाद देते मनापासून तुझे आभार मानते कारण तुझ्याशिवाय आम्ही येशू म्हणू शकत नाही तुझ्याशिवाय आम्ही आराधना करू शकत नाही तुझ्याशिवाय आम्ही प्रार्थना नाही करू शकत पण हे सगळं करण्याची तू आम्हाला कृपा पुरवत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो आम्ही धन्यवाद देतो देवा तू आहेस जिथं दोन्ही किंवा तिघे एकत्र येतात त्या ठिकाणी तुझी उपस्थिती आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो तू गौरवी परमेश्वर आमच्यामध्ये आहेस आम्हाला चालवणारा शिकवणारा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुढे घेऊन जाणारा आमच्या गरजा जाणून आमच्या गरजा भागवणारा त्याच पद्धतीनं आत्मिक उन्नती घडवणारा तू परमेश्वर आहेस आणि तू वचनाने देवपा तुझ्या लोकांनी तुझ्या पवित्र आत्म्याने तू आमच्यामध्ये आहेस म्हणून मी तुझा आभार मानते तुला लाखो लाखो धन्यवाद देते सर्व गौरव तुला देते इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये घेऊन देऊन प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐकते त्या आमेन प्रेज द लॉर्ड बसूया पवित्र आत्म्याने 2013 मध्ये जे दर्शन दिलं होतं जे विजन होतं माझं त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे की तुझ्यातून तुझ्या मंडळीतून सरदार राजे निघतील हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि त्या पद्धतीचं कार्य या मंडळीमध्ये मी पाहत आहे पवित्र आत्मा ने जो 2013 में मुझे खुद को दर्शन दिया था कि इस मंडली के द्वारा बड़े बड़े सरदार बड़े बड़े लोग प्रभु खड़े करेंगे प्रेज द लॉर्ड आणि तशा पद्धतीनं आपल्या चर्च मधून राजे सरदार निघत आहे म्हणून प्रभूला धन्यवाद और उसी तरह से हमारे कलीसिया से वो बड़े बड़े राज्य परमेश्वर के राज्य के योद्धे तैयार हो रहे इसके प्रभु को धन्यवाद हालेलुया आणि आपण मागच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं की आपण या ठिकाणी सगळी 3 जोड्या ते त्याचं उत्तर होतं और पिछले सप्ताह में जब हमने देखा यहाँ पर हर एक जो परिवार जो पति पत्नी थे ये उसी का जवाब था प्रेज द लॉर्ड आणि त्या साक्षीबद्दल देवाला धन्यवाद देते हालेलुया इस गवाही के लिए मैं प्रभु को धन्यवाद देती हूँ परमेश्वराने मला जे सांगितलं त्याच्याविषयी परमेश्वर जे घडवत आहे त्याच्याविषयीचा जो आनंद आहे किंवा त्याच्याविषयीचं जे बोलणं आहे त्याला तोड नाहीये जो प्रभु ने मुझसे बात की उसके तरह जो हो रहा है जो बातें हो रही उसकी किसी के साथ तुलना नहीं की जा सकती आणि आपल्यामधून रोल मॉडेल्स तयार होत आहेत और हमारे बीच में से बड़े बड़े ऐसे आदर्श व्यक्ति तैयार हो रहे हैं कित्येक घडवणारे लोक तयार होत आहेत कई सारे बनाने वाले लोग तैयार हो रहे हैं प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आणि फक्त तेवढेच नाही तर अजून येणाऱ्यांना सुद्धा परमेश्वर ती कृपा देते आने वाले लोगों के ऊपर भी प्रभु अपने अनुग्रह कर रहे हैं नवीन लोकांसाठी पण परमेश्वर ती घडवणार आहे नए लोगों के लिए भी प्रभु बातें करने कारण देवबापाची आपल्या प्रत्येकाविषयी तीच इच्छा आहे क्योंकि परमेश्वर की हम सब के लिए यही इच्छा है आमच्या तशा प्रार्थना आहे हमारी ऐसी दुआएं हैं हालेलुया वचन काढूया आपण फिलिप्पियरास 3 अध्याय 17 वचन फिलिपियों की किताब 3 अध्याय 17वां वचन हम पढ़ेंगे फिलिप्पियरास पत्र नवीन करारातून फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय आणि 9 वचन वाचेल कुणीतरी पटकन ज्याला सापडेल तरी आणि मी त्याच्या काही आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे फिलिप्पियरास 3 अध्याय 17 वचन बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या हालेलुया फिलिपियों की किताब 3 अध्याय 17वां वचन हे भाइयों तुम सब मिलकर मेरी सी चाल चलो और उन्हें पहचान रखो जो इस रीति पर चलते हैं जिसका उदाहरण तुम हमें पाते हो हालेलुया फिलिप्पियरास पत्र पौल या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकारी पहा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या यहाँ पर पौलुस बताते हैं फिलिपियों की कलीसिया के जैसे तुम लोग मेरा अनुसरण करो जिस तरह से मैंने लोगों को चलाया जिस तरह से मैंने लोगों को सेवकाई दी तुम उनको भी देखो प्रेज द लॉर्ड जे रोल मॉडेल आपण इथे पाहिले होते हालेलुया
जे आता नवीन होणार आहे त्यांच्यासाठी संदेश आहे. जो Praise the Lord. जो नए लोग हैं, नए अगुवे बनने जा रहे हैं, उनके लिए है. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं म्हणाल की सिस्टर मी आजच आले, मला काय माहिती, मला अजून समजत पण नाही, मी अजून प्रार्थना कशी करायची मला माहित नाही, अजून मला वचन काय सांगतात त्याचं नेमकं कुठं लागू करायचं ते पण कळत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा आज तुमची भेट घेणार आहे आणि तुम्ही जे कित्ते घालून दिल्याप्रमाणे चालतात त्यांच्यासारखं घडणार आहे. आमेन. आप यहाँ कहेंगे कि बहन हम तो नए हैं, हमें अच्छी तरह से प्रार्थना करना है, आता पवित्र शास्त्र का हमारे पास बहुत बड़ा ज्ञान नहीं है तो कैसे होगा. बट लेकिन आज मैं आपको बताना चाहती हूँ कि जो परमेश्वर ने हमारे लिए उत्तम बना के रखा है उसका जो अनुकरण करेंगे ऐसे लोगों के लिए प्रभु कार्य करने जा रहे हैं. 18 वचन सांगतात, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे बैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपण आहे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त आई गोष्टीकडे असते. 18 और 19 वचन ये कहता है, क्योंकि बहुत से ऐसी चाल चलते हैं जिनकी चर्चा मैंने तुमसे बार बार की है और अब भी रो कर कहता हूँ कि वे अपनी चाल चलन से मसीह के क्रूस के बैरी है. उनका अंत विनाश है, उनका ईश्वर पेट है और अपनी लज्जा की बातों पर घमंड करते हैं और बुद्धि की वस्तुओं पर मन लगाते हैं. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. रोल मॉडेल म्हणजे नेमकं काय? रोल मॉडेल या आदर्श व्यक्ती मतलब क्या होता है? कित्ते घालून दिला. कित्ता म्हणजे जसं पाऊल म्हणाला, येशू ख्रिस्त म्हणाला माझ्या मागे ये, म्हणजे त्याला माझ्या मागे ये असं म्हणण्या पाठीमागं उद्देश हा होता, माझ्या मागं उगाचच फिर. जसं प्रॉफेटच्या मागं फिरतात माहिती लोक, माहिती तुम्हाला? तसं नाही. त्याचा उद्देश हा होता, मी जसं वागतो तसं तू वाग. यीशु मसीह जब कहते थे मेरे पीछे चलो, इसका मतलब ये नहीं कि आप ऐसे उनके अर्गित घूमो फिरो, पर इसका मतलब ये उनके वचन के अनुसार. उगाचच पास्टर्स लोकांच्या, उगाचच प्रॉफेट लोकांच्या पाठीमागं फिरायला नाही सांगितलेलं. तर त्याचा उद्देश असा होता, पाऊल पण या ठिकाणी माझं अनुकरण करा किंवा येशू ख्रिस्त म्हणण्याचं कारण होता माझ्या मागे या, म्हणजे मला फॉलो करणं, म्हणजे मी जे करतो, मी जे बोलतो, मी जसा वागतो, मी जसा उठतो, मी जसा बघतो, मी जशी प्रार्थना करतो तसं तुला करायचं. यीशु मसीह या पौलुस जब कहते कि मेरा अनुसरण करो, उसका मतलब है कि जिस तरह से मैं प्रार्थना करता हूँ, जिस तरह से मैं वचन पढ़ता हूँ, जिस तरह से मैं परमेश्वर की सेवकाई में आगे बढ़ता हूँ, जिस तरह से मैं चलता हूँ वचन के ऊपर, उस तरह से करना है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण असेच मागे मागे फिरणारे यहूदा इस्करियोत होता. क्योंकि ऐसे जो आगे पीछे चलने वाले होते हैं यहूदा इस्करियोत की तरह है. हालेलुया. हालेलुया. कारण येशूच्या पाठीमागे यहूदा इस्करियोत पण होता. क्योंकि यीशु मसीह के पीछे यहूदा इस्करियोत तो भी पण था. तिथं खात होता, पीत होता, ऐकत होता, बोलत होता, उठत होता, बघत होता, पण तो कित्ता नाही झाला तर तो आपल्यासाठी कसलं डेंजर उदाहरण आहे त्याचं. वो सिर्फ उनके पीछे वो खाता पीते थे, चलता था, सब कुछ करता था, लेकिन वो यीशु मसीह का अनुसरण नहीं कर रहा था. अपने से बहुत भयानक चीजों को उसने लिया था. रोल मॉडेल म्हणजे त्याला बघून आपल्याला आचरण करता येईल. एक आदर्श व्यक्ति ऐसा होता है जिसको देखकर उसका आचरण करने की हमारी इच्छा होती है. हालेलुया. हालेलुया. एखादी फॅमिली अशी असते की त्या फॅमिलीला बघून असं वाटतं किती छान, नवरा बायकोमध्ये अजिबात भांडण नाही, कसलाही गैरसमज नाही, कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही, त्यांची लेकरं किती शिस्तीत वाढतात, किती सुंदर त्यांचा अभ्यासक्रम आहे, सकाळची प्रार्थना आहे, एकत्र येणं आहे, त्यांना म्हणायचं रोल मॉडेल. एक ऐसा परिवार होता है जिसे देखकर हमें अच्छा लगता है. पति पत्नी में कितना अच्छा व्यवहार है, उनका एक दूसरे में प्रेम है, आदर है, उनके बच्चे अच्छे, पढ़ाई लिखाई में उनका जो चाल चलन, उनका प्रार्थना का जीवन इतना सुंदर हमें लगता है, होता है कि हमें लगता है उनका अनुसरण करें. असं वाटतं की ते काय करत असतील, मला पण करायचं. हमें लगता है कि वो क्या कर रहे हैं, हमें भी ऐसे करना है. असं काय असेल की त्यांचे भांडण होत नाही, ऐसी कौन सी बात है कि उनके बीच में झगड़ा नहीं हो रहा है, वो मुझे भी करना है. असं काय आहे की ते इतके आशीर्वादित आहे, मला पण असलं पाहिजे. ऐसा क्या बात है कि इतनी वो आशीषित है, वैसे मैं भी करना चाहता हूं. असं ते काय करत आहे की परमेश्वरा माझ्यामध्ये ती कमी आहे, मला आज बदल. ऐसी कौन सी बात है जो परमेश्वर ने आशीषित करे बट मेरे अंदर कमी है, परमेश्वर मुझे बदल दे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताला फॉलो करायचे म्हणजे आपण एक रोल मॉडेल होणार आहोत. और हम सब के हर एक को यीशु मसीह को हमें अनुसरण करना है ताकि हम एक आदर्श व्यक्ति बन पाए. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये देखील रोल मॉडेल आहे. अमिताभ बच्चनकडे बघितलं तर तो एक रोल मॉडेल आहे. दुनिया में भी अलग अलग लोगों को देखते हैं, जैसे अमिताभ बच्चन है, वो एक रोल मॉडल है. त्याचं ड्रेसअप, त्याची स्टाईल, त्याची दाढी, त्याचं केस पांढरं, दाढी काळी, वेगळं विचित्र अवतार, त्याला फॉलो करणारे सुद्धा लोग आहेत. उनका कपड़ा लगता, उनके दाढ़ी के बाल भी सफेद हो गए, लेकिन उनको अनुसरण करने वाले बहुत सारे लोग हैं. प्रेज द लॉर्ड. ऐश्वर्याला फॉलो करणारी पण लोक आहेत, ती त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहे. ऐश्वर्या को फॉलो करने वाले बहुत सारे लोग हैं, कई सारे लड़कियां उनके लिए रोल मॉडल है. तिच्यासारखा ड्रेसअप, तिच्यासारखं सगळं ती एक रोल मॉडेल आहे, पण ती जगासाठी आहे. आपल्याला जगाला फॉलो करायचं नाहीये, आपल्याला
ख्रिस्ताला फॉलो करायचं. दुनिया के लिए वो एक रोल मॉडल है, दुनिया के लिए एक आदर्श व्यक्ति, उनकी तरह रहना, उनकी तरह कपड़े पहनना, लेकिन हमें उनकी तरह नहीं, हमें यीशु मसीह का अनुसरण करना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून पौल असं म्हणत आहे की तुम्ही सगळेजण माझं अनुकरण करणारे असा, कारण बरेच लोक अशी चालत नाही. इच्छा खूप आहे त्यांची ख्रिस्तासारखं व्हायचे, इच्छा खूप बाळगतात, पण ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी रोल मॉडेल वेगळं असल्या कारणानं त्यांचं जीवन बिघडलेलं असतं. पौलुस कहते हैं कि तुम मेरा अनुसरण करो, लेकिन बहुत सारे लोग होते हैं उनकी इच्छा होती है करना है, बट उनकी तरह उनका चाल चलन ऐसा नहीं है, क्योंकि उनके दिमाग में कोई शायद और एक कोई व्यक्ति जो उनके लिए आदर्श है. हालेलुया. मला रोल मॉडेल व्हायचंय. किती लोकांना व्हायचंय? आप किती लोकांना व्हायचंय? हालेलुया. तुम्हाला बघून असं म्हटलं पाहिजे की सिस्टर मला तुम्हाला फॉलो करायचंय. आपको देखकर लोग ऐसा कहेंगे कि बहन मैं आपका अनुसरण करना चाहता हूँ, ब्रदर मला तुम्हाला फॉलो करायचंय. भाई मैं आपको अनुसरण करना चाहता हूँ, कारण तुमच्या घरातून अजिबात भांडणाचा आवाज येत क्योंकि नाही. आपके घर से झगड़े की कोई आवाज सुनाई नहीं अजिबात देती. तुमचं प्रार्थना जीवन खूप सुंदर आहे. आपका प्रार्थना जीवन बहुत अच्छा तुमचं है, वागणं भाषण सगळं एकदम अप्रतिम आहे. आपका चाल चलन, आपका बोलना बहुत सुंदर आणि मला है. तुमच्यासारखं होण्याची इच्छा आहे. मुझे आपकी तरह होने की इच्छा कारण है, मला तुमच्यामध्ये देव दिसतो. क्योंकि मुझे आप में वो परमेश्वर दिखते हैं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पत्नीची इच्छा असते नवऱ्यामध्ये देव दिसावा. पत्नी चाहते कि पति में मुझे परमेश्वर दिखे, नवऱ्याची इच्छा असते बायकोमधून पण काहीतरी दिसावं. पति की इच्छा रहे कि मेरे पत्नी से भी कुछ दिखे, मला कसं होता येईल? मुझे इस तरह से होना चाहिए, मला देवासारखं व्हायचंय. मुझे परमेश्वर की तरह होना. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू आज आपल्याला त्या गोष्टीसाठी मदत और करणार आहे. परमेश्वर की बातों के आगे में मदद करने वाला. खरं रोल मॉडेल आपल्याला कसं होता येईल या गोष्टी आपल्याला तो शिकवणार आहे. किस तरह से मैं आदर्श व्यक्ति बनना है वो आज सिखाने जा मी रहा खूप हूँ. प्रार्थना करते, खूप प्रयत्न आहेत माझे, पण मला समजत नाही, कारण बेटा तुझ्यासाठी वचन काम करणार आहे. मैं बहुत सारी दुआ करता हूँ, मैं बहुत चीजें करता हूँ, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है, क्योंकि आपके लिए वचन है. पहिल्यांदा वचन येतं, पहले वचन आता है, त्याच्यानंतर काम होतं. उसके बाद कार्य होता है. प्रेज लॉर्ड. या संदेशानंतर तुम्ही सेफ राहणार नाही. इस संदेश के बाद आपने कोई संदेह नहीं रहेगा. तुमचा तुमच्यावर विश्वास नाहीये. हालेलुया, आपको भरोसा नहीं है. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. पवित्र आत्मा आपकी मदद पवित्र करेगी. आत्मा तुम्हाला मदत करेल. पवित्र आत्मा आपकी मदद करेगी. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. स्तुति हो. रोल मॉडेल मला कसं होत आहे? रोल मॉडेल म्हणजे नेमकं मला दिलेली कामगिरी पूर्ण करणारा माणूस, त्याला म्हणतात रोल एक मॉडेल. आदर्श व्यक्ति ऐसा होता है जिसको जो उसको जिम्मेदारी दी है वो पूरी करता है, उसे एक आदर्श व्यक्ति येशू कहा ख्रिस्त जाता है. असं म्हणू शकला, माझं अनुकरण करा किंवा माझ्या मागे या, कारण त्याला पित्याने दिलेली जबाबदारी त्यानं पूर्ण केली. यीशु मसीह इस तरह से कह पाए कि तुम मेरा अनुसरण करो, मेरे पीछे हो लो, क्योंकि पिता परमेश्वर ने जो जिम्मेदारी थी उन्होंने बखूबी निभाई. रोल मॉडेल होण्यासाठी तुम्हाला दिलेलं असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करता आलं पाहिजे. आदर्श व्यक्ति बनने के लिए जो आपको दिया हुआ कार्य है, जिम्मेदारी, उसे पूरा करना आपको होना तुम्हाला चाहिए. त्याच्यासाठी अगोदर मला समजलं पाहिजे की मला नेमकं काय काम दिलंय. इसके लिए आपको ये समझना है कि मुझे क्या जिम्मेदारी दी गई. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. फॅमिलीमध्ये स्त्रीसाठी काय काम आहे? स्त्रीला जर कळलं तिचं असाइनमेंट पूर्ण होईल आणि ती इतर फॅमिलीसाठी रोल मॉडेल होईल. अगर बहन के लिए क्या कार्य थे उसे अगर मालूम है तो वो उन्हें पूरा करेंगे और औरों के लिए एक आदर्श व्यक्ति बने. प्रेज लॉर्ड. स्त्रीला काय दिलेलं माहिती तुम्हाला? एक स्त्री को क्या दिया है कार्य? पतीच्या अधीन राहण्याचे असाइनमेंट दिले. अब तो एक पति के अधीन है, ये बात उन्हें बताई है. प्रेज लॉर्ड, उनके नाम किसको? प्रेज लॉर्ड. नाम किसको आणि दिया? पुरुषाला काय सांगितलंय? और पति को, एक पुरुष को क्या दिया है? आपल्या पत्नीवर, आपापल्या पत्नीवर म्हणा. आप कहिए अपनी अपनी पत्नी पर. कुणाला? किसे? आपापल्या पत्नीवर, अपनी पत्नी पर, दुसऱ्याचं नाही. दूसरों की पत्नी पर. हालेलुया. हालेलुया. स्वतःच्या पत्नीवर काय कर? खुद प्रीती कर. की पत्नी से प्रेम करो. कारण तुम्हाला माहितीये पत्नी आधी नाही राहू शकत, म्हणून तिला आत नाही, तुला आधी राहायचंय. आप जानते हैं कि एक पत्नी शायद आदि नहीं रह सकती, इसलिए उन्हें वो आज्ञा दी गई है. नवरा प्रेम नाही करू शकत, म्हणून त्याला सांगितलं तुला प्रीती करायची आहे. पति शायद प्रेम नहीं कर सकती, इसलिए उन्हें वो आज्ञा दी है कि आप अपनी पत्नी से प्रेम हे करो. असाइनमेंट आहे आपलं. हालेलुया, हे आपलं एक assignment प्रेज आहे. लॉर्ड. ज्यावेळेस हे असाइनमेंट आपल्याला समजेल त्यावेळेस तुम्ही खरे रोल मॉडेल होणार. जिस समय ये जिम्मेदारी हम समझ पाएंगे तभी हम एक आदर्श व्यक्ति घरामध्ये बन भांडण पाएंगे. होण्याचं कारण काय माहितीये? एकमेकाचं असाइनमेंट माहित नाहीये. घर में झगड़ा होने का ये कारण है कि आपको एक दूसरे की जिम्मेदारी नवऱ्याला प्रेम मालूम करायचं नहीं है. माहितीच नाही. मुझे कि प्यार करना है, मुझे बायकोला अधीन राहण्याचं माहित नाही. पत्नी को अधीन रहना मालूम नहीं है. असाइनमेंट पूर्ण होत नाही. वो जिम्मेदारी पूरी नहीं हो त्याच्यामुळे रही है. घटस्फोट होता इस वजह से घटस्फोट आणि होता रोल मॉडेल है होता येत. और आदर्श व्यक्ति नहीं बन पाते हैं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, उनके नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड, उनके नाम की स्तुति हो. प्रेज द लॉर्ड. उनके नाम मला की असं वाटतं स्तुति हो. समजतंय तुम्हाला. मुझे ऐसा लग रहा है कि आप लोग समझ रहे हैं. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. यीशु मसीह की. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं असाइनमेंट लक्षात येईल, ह्याच्यानंतर एक तुमची लेवल वाढते. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं
स्वीकार करता, ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये वाढता, पवित्र आत्म्याने चालायला सुरुवात करता, त्यावेळेस तुमचं कॉलिंग तुमच्यावर आहे. जब आप परमेश्वर के वचन को सुनते हैं, उनका अनुसरण करते हैं, परमेश्वर की इच्छा के अनुसार चलते हैं, तो आपका स्तर बढ़ जाता है, आपको वो चीजें मालूम होती हैं. आता ज्यावेळेस तुमचं कॉलिंग तुम्हाला समजतं, त्या कॉलिंग कडे तुम्हाला फोकस करायचा आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही करता, तुम्ही एक रोल मॉडेल होता ख्रिस्तामध्ये. जब आपको अपनी बुलाहट पता चलती है, उसके लक्ष्य के प्रति जब आप अपना ध्यान देते हो और जब आप उस चीजों को समझते हो, जब यीशु मसीह से प्रेम करते हो, त्यावेळेस तुम्हाला तुमचं असाइनमेंट, तुमचं रोल मॉडेल तुम्ही होता. तब आपको अपनी जिम्मेदारी पता चलती है और आप आदर्श व्यक्ती बनते हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमचं असाइनमेंट दुसऱ्याला दिलेलं नाहीये. आपकी जिम्मेदारी दूसरे नहीं दी गई, दूसरों को नहीं दी गई है. तुम्हाला दिलेलं कॉलिंग, तुम्हाला दिलेली जबाबदारी परमेश्वराने दुसऱ्याला दिलेली नाहीये. तुमचं कॉलिंग हे केवळ तुमचं आहे आणि तुम्हाला कुणासंगतीही कॉम्पिटिशन करायचं नाही. जो जिम्मेदारी आपको दी है, जो बुलाहट परमेश्वर की आपके लिए, वो आपकी नहीं है. तो आपको किसी के साथ, आपको किसी के साथ वो कंपटीशन नहीं करना है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला जे असाइनमेंट दिले ते ब्रदरांना दिले नाहीये. जो बहन को जिम्मेदारी दी गई वो मुझे नहीं दी गई मी है. प्रीचिंग करते ते ट्रान्सलेट करताय. वो प्रचार सुना रही है, मैं यहाँ अनुवाद कर रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. म्हणजे काय आहे, असाइनमेंट मध्ये फरक ये आहे. दोनों की जिम्मेदारी में एक अंतर है. त्यांनी माझं कॉम्पिटिशन करायचं आणि मी त्यांची कॉम्पिटिशन करायचं. हमें एक दूसरे के साथ कंपटीशन नहीं करना है. काय बापरे, किती छान कॉम्पिटिशन, मला पण जमलं पाहिजे. गरज नाहीये तुला एकमेकाशी कॉम्पिटिशन करायची. वो कितना अच्छे से कर रहे हैं, मुझे भी करना है, जरूरत नहीं है, वैसा ही आप करें. हालेलुया. हालेलुया. बिझनेसमॅनला एक असाइनमेंट दिलेलं आहे. ज्यावेळेस तो बिझनेसमॅन त्या असाइनमेंट नुसार फोकस करतो, त्याला कुठल्याही बिझनेसमॅन सोबत कसल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन, स्पर्धा करायची गरज पडणार नाही. ज्यावेळेस अशा प्रकारची स्पर्धा येते, तिथं तुमचं असाइनमेंट थांबतं आणि तुम्ही रोल मॉडेल होऊ शकत नाही. एक व्यवसाय ऐसा होता है जिसे अपनी जिम्मेदारी मालूम है, उसे जब वो बखूबी निभाता है तो अपने आप में वो आगे बढ़ता है. जिस क्षण वो किसी के साथ तुलना या कंपटीशन कर देता है, वहां पर वो अपनी जिम्मेदारी से चूक जाता है. पास्टरचा एक असाइनमेंट आहे, पासवानों के लिए एक जिम्मेदारी है, प्रोफेटचा एक असाइनमेंट आहे, वक्ताओं के लिए एक जिम्मेदारी है, सुवार्तिकाचा एक असाइनमेंट आहे, के लिए एक अपोस्टलचा एक असाइनमेंट आहे, जो प्रेरित है उनके लिए एक जिम्मेदारी है, विश्वासणाऱ्याचा एक असाइनमेंट जो आहे. विश्वासी उनके लिए एक जिम्मेदारी या है. सगळ्यांनी एकमेकांची कॉम्पिटिशन केल्यामुळे गोंधळ निर्माण ये जब एक होतो. दूसरे के साथ कंपटीशन करते हैं, तब वहां पर कुछ ना कुछ गड़बड़ी पैदा होती या है. गडबडीमुळे असाइनमेंट थांबतं आणि रोल मॉडेल होता येत नाही आणि सगळा बाजार मांडला इस जातो. गड़बड़ी की वजह से जो जिम्मेदारी निभाई नहीं जाती, वहां पर सब कुछ तहस नहस हो जाता है और परमेश्वर का कार्य रुक जाता है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने कुणासोबत कॉम्पिटिशन केलं नाही. यीशु मसीह ने किसी के साथ वो येशू competition- ख्रिस्तापेक्षा सामर्थ्य चमत्कार करणारे त्यावेळेस लोक होती. उस समय ऐसे लोग थे, यीशु मसीह से भी आणि सामर्थ्यशाली, उन्होंने त्याचे चमत्कार किए शिष्य थे. पण चमत्कार करत होते. उनके चेले थे वो चमत्कार करते थे. हालेलुया. हालेलुया. काही खोटे संदेश ते जादूगर पण होते जे चमत्कार करत होते. वो झूठे भविष्यवक्ता थे, जादूगर थे, वो भी चमत्कार पण करते थे. त्याचं असाइनमेंट एक सामर्थ्य होतं, त्याचं फोकस होतं, त्यामुळे तो एक रोल मॉडेल होऊ शकला आणि आपल्याला म्हणू शकला माझ्या मागे ये. उनकी जिम्मेदारी थी, उनका एक लक्ष्य के प्रति, उनका सामर्थ्य के साथ वो लक्ष्य के प्रति जा रहे थे, इसलिए वो एक सही रीति से आदर्श व्यक्ति बन पाए, वो कह पाए कि मेरा अनुसरण करो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही तुमचं असाइनमेंट ओळखणार आहे. आपको अपनी जिम्मेदारी समझना जरूरी है. तुम्हाला तुमचं कॉलिंग समजता आलं पाहिजे. आपको अपनी बुलाहट समझना जरूरी मला है. नेमकं देवबापाने कशासाठी बोलवलंय परमेश्वर ने आपको किस बात के लिए आणि मी बुलाया काय है? काम करत आहे, और मैं क्या कर रहा हूँ? मी कोणासोबत कॉम्पिटिशन करत आहे का, क्या मैं किसी के साथ त्याच्यामुळे competition माझं काम थांबलंय का, उस वजह से मेरा कार्य रुक रहा कारण है? मी किती प्रयत्न करते, किती प्रार्थना करते, काहीतरी गडबड आहे, तर हे सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी तुम्ही कमी पडत आहात. मैं बहुत सारा कार्य कर रहा हूँ, मैं बहुत सारी प्रार्थना कर रहा हूँ, बट फिर भी मैं पूरा नहीं कर पा रहा हूँ, मतलब आपके अंदर कहीं ना कहीं कमी घटी है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज परमेश्वर आपल्या संगतीला कमतरता बोलणार आहे. आज परमेश्वर हमसे उन कमी घटियों के बारे में बात परमेश्वर करें. आपल्याला सांगणार आहे की तुला खरं रोल मॉडेल कसं होता येईल, परमेश्वर से पूछे कि एक आदर्श व्यक्ति कैसे बन सकते हैं, कारण मी तुझ्या प्रार्थना ऐकल्या, क्योंकि मैंने आपकी दुआ को सुना है, मी तुझे उपवास पाहिले, मैंने आपके उपवासों को देखा तुला है, देवासाठी जो हृदय मी बघितलंय, परमेश्वर के लिए जो आपके अंदर हृदय तुझी उन्मुख है, धडपड मी बघितलीये, आपकी जो हलचल है, आपने जो कार्य किया उसको मैं देखा तुझं है, किती प्रेम आहे मी पाहिले, आपका कितना प्रेम है वो मैंने देखा आणि है. म्हणून मला तुला सांगायचंय इसलिए मुझे आपको की बताना तुला है काय कि करायचंय. आपको क्या करना है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार आहात, आप तैयार हो. तुम्ही तयार आहात. आप तयार हो. परमेश्वर तुम्हाला एक सामर्थ्य रोल मॉडेल बनवणार. परमेश्वर आपको एक सामर्थ्यशाली आदर्श व्यक्ति बनाने जा रहे हैं. तुमचे नातेवाईक तुम्हाला बघून तुम्हाला फॉलो करणार आहे. आपके जो रिश्तेदार है वो आपको देखकर आपका अनुसरण करेंगे. तुमची सासू सुनेला फॉलो करणार आहे. आपकी
कि जो सास है वो अपने बहू का अनुसरण करे। हालेलुया। हालेलुया। असं होत नाही पण असं होणार आहे. ऐसे हो नहीं सकता पर ऐसा होने वाला है। आमेन. हालेलुया। आमेन. आमेन. कारण मला परमेश्वराचा आत्मा सामर्थ्य देणार आहे. क्योंकि परमेश्वर की आत्मा सामर्थ्य देने वाली है। हालेलुया. हालेलुया। प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो। वचन काढूया जजेस शास्त्रीचं पुस्तक याचा 7वा अध्याय 7वे वचन. जशा प्रकारे आपल्याला माहिती आहे गिदोनाला परमेश्वरानं सांगितलं होतं की मी तुला 300 लोकांकरवी विजय प्राप्त करून देणार आहे. बरोबर आहे का? हालेलुया. न्याय की किताब 7वां अध्याय 7वां वचन, जहाँ पर परमेश्वर ने गिदियोन से कहा था कि 300 लोगों के द्वारा मैं तुम्हें मिद्यानियों पर विजय दिलाऊंगा। वाचूया आपण ते वचन 7वा अध्याय 7वं वचन सांगत आहे त्या ठिकाणी. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन. बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे. न्याय की किताब 7वां अध्याय 7वां वचन, तब यहोवा ने गिदोन से कहा, इन 300 चपड़ चपड़ करके पीने वालों के द्वारा मैं तुमको छुड़ाऊंगा और मिद्यानियों को तेरे हाथ में कर दूंगा और अन्य सब लोग अपने अपने स्थान पर लौट जाए। हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सातारासाठी किती तयार होतात आपल्या चर्च? सातारा के लिए कितने लोग अपनी कलीसिया से तैयार हो गए? सातारासाठी किती तयार होत आहे? सातारा के लिए कितने लोग तैयार हो रहे? लोक तुम्हाला बघून म्हणणार आहे लोग हालेलुया. आपको देखकर कहेंगे, कारण देवबापाने आमच्या चर्चला लोक दिलेली क्योंकि आहेत. परमेश्वर ने हमारे कलीसिया को लोग दिए हैं। कलिसियाने देवबापाने आपल्या चर्चसाठी लोक दिलेली आहे. परमेश्वर ने कलीसिया के लिए लोगों को दिया आणि त्या है। लोकांतर्फे परमेश्वर या साताऱ्यामध्ये उन सामर्थ्य लोगों के देणार द्वारा आहे. परमेश्वर सातारा में सामर्थ्य, त्या रोल मॉडेलद्वारे परमेश्वर साताऱ्यामध्ये मोठं महान सामर्थ्याचं काम करणार आहे. परमेश्वर के लिए वो एक ऐसा द्वार खड़ा होगा जो परमेश्वर के द्वारा अद्भुत कार्य करेंगे। आमेन. आमेन। माझा विश्वास आहे यावर. मेरा विश्वास इस बात कारण पर, 2013 मध्ये मी ऐकलेली वाणी आहे ती. क्योंकि 2013 में मैंने इस वाणी को सुना था। आतापर्यंत माझ्या प्रार्थना आहेत त्या. आज तक मेरी वो दुआएं है। कदाचित डावलली गेली असेल, नो प्रॉब्लेम, पण देवाला हृदय माहिती आहे. शायद वो अभी तक पूरी नहीं हुई है, बट परमेश्वर मेरे हृदय को जानते हैं। हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि आपल्या चर्च मध्ये ते लोक तयार झालेली आणि त्यांना परमेश्वर ते सामर्थ्य देऊन चर्च साठी साताऱ्यासाठी तुम्ही काम होताना पाहणार. यहाँ पर कलीसिया कुछ लोगों को तैयार होते हैं, उनके सामर्थ्य से वो सातारा के लिए काम करते हुए हम देखेंगे। पुरुषांमधून टीम तयार झाली आहे, पुरुषों में से ऐसे एक समूह स्त्रियांमधून टीम तयार झालेली लोग आहे सिर्फ एक ऐसा गुट आणि तैयार ते हुआ रोल है मॉडेल म्हणून काम करत आहे. और वो परमेश्वर के लिए कार्य कर रहे हैं। हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ह्याच्यापेक्षा एक वेगळा कसलाही आनंद नाही आहे. इसके द्वारा और कोई अलग आनंद नहीं है। आमेन. 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 प्रेज लॉर्ड. देवाची काढूया आपण तिमोथीचं पुस्तक याचा 4था अध्याय 11 वचन. मला रोल मॉडेल होण्यासाठी सिस्टर काय करायचंय? रोल मॉडल होने के लिए बहन मुझे क्या करना पड़ेगा? मला पण ख्रिस्तासारखं, मला पण पौलासारखं, मला पण कुठल्या तरी पास्टर सारखं, मला पण कुठल्या तरी प्रीचर सारखं, अपॉस्टल सारखं आणि प्रेषितांसारखं मला घडायचंय, मला बनायचंय. मुझे भी यीशु मसीह के तरह या किसी पासवान या किसी भविष्यवक्ता के या कोई सुवार्थी की तरह मुझे भी बनना है। कारण माझ्या प्रार्थना आहे क्योंकि मेरी ऐसी दुआएं हैं आणि मी त्यासाठी प्रयत्न करत आहे. इसके लिए मैं प्रयत्न कर रहा हूँ। आज माझ्याशी बोल. आज मुझसे बात कीजिए। हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो। तिमोथी काढूया आपण 4था अध्याय. पहिले तिमोथी असेल 4था अध्याय. पहिले तिमोथी 4था अध्याय पहला तीमुथियुस 4था अध्याय 11 वचन. 11वां वचन। या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकीव. इन बातों को आज्ञा दे और सीखता रहे। आता परत एकदा कोण बोलत आहे? अब फिर से कौन बात कर रहे हैं? पौल बोलत आहे. पौलुस बात कर रहे हैं। हालेलुया. हालेलुया. जो म्हणाला की तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा, तो परत एकदा मंडळीसाठी शिक्षण देत आहे आणि रोल मॉडेल होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे त्या गोष्टी तो शिकवणार आहे. आज पौलुस जो बता रहे कि मेरा अनुसरण करो, फिर से एक बार वो कलीसिया को बता रहे एक आदर्श व्यक्ति होने के लिए क्या करना है। हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या गोष्टी आज्ञा रूपाने सांगून शिकवू. कुणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. इन बातों को आज्ञा दे और सिखाता रहा, कोई तेरे जवानी को तुच्छ ना समझ पाए। सगळ्यात पहिली गोष्ट, सबसे पहली बात, तुझ्या तारुण्याला कुणी तुच्छ मानू. आपकी जवानी को कोई तुच्छ ना जाने। हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो.
दूसरी बात, वचन और चाल चलन और प्रेम और विश्वास और पवित्रता में विश्वासियों के लिए आदर्श बनना चाहिए। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो। अंडरलाइन करायचंय तुम्हाला। पहिली गोष्ट, तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये। पहली बात, आपके जवानी को कोई तुच्छ ना जाने। दुसरी गोष्ट भाषण, दूसरी आपका जो बोलना है, वर्तन, आपका चाल चलन है, प्रीती, आपका प्रेम, विश्वास, आपका विश्वास, शुद्धता, आपकी पवित्रता, या 5 आणि 6 गोष्टींमुळे तुम्ही रोल मॉडेल होऊ शकता। इन 6 चीजों की वजह से आप एक आदर्श व्यक्ति बन सकते हैं। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। स्तुति हो। किती अद्भुत आहे की पौल आपल्याला या वचनाद्वारे रोल मॉडेल होण्यासाठी, आपल्याला वाटतं की मी फक्त प्रार्थना करून होऊ शकतो। हमें लगता है सिर्फ प्रार्थना के द्वारा नहीं, बट पौलुस यहाँ पर हमें वचनों के द्वारा सिखा रहे हैं कि कैसे हम एक आदर्श व्यक्ति बन सकते मी हैं। वाचत होते, प्रार्थना करत होते, त्यावेळेस परमेश्वर, मी एक शॉक झाले की या ठिकाणी पैसा का नाही दिलेला। मैं जब प्रार्थना कर रही थी, परमेश्वर की बात को सुन रही थी, तो मुझे एकदम से अच्छा हुआ, यहाँ पर पैसों के बारे में क्यों नहीं कारण बताया। आपण सगळ्या श्रीमंत असल्या कारण आपल्याला वाटतं मी एक रोल मॉडेल आहे, पण या ठिकाणी पैशाविषयी उल्लेख केलेला नाही। अगर हमारे पास बहुत सारा धन है तो हमें लगता है कि आदर्श व्यक्ति, पर यहाँ पर पैसों के बारे में बताया ही नहीं है। म्हणजे श्रीमंत व्यक्ती कुणावर इम्पॅक्ट नाही टाकू शकत। मतलब जो अमीर व्यक्ति होता है किसी के ऊपर अपना प्रभाव नहीं डाल सकता। हालेलुया, हालेलुया। भले लोक वेड्यासारखे त्याच्या मागे, त्याच्याकडे बघण्यासाठी किंवा त्याला फॉलो करण्यासाठी वेडे असतात, ते देवापासून नाहीये। पण या ठिकाणी पौलाने पैशाचा वापर केलेला नाहीये किंवा पैशाविषयी लिहून ठेवलेलं नाहीये। लोग होते वो अमीरों के पीछे पागलों की तरह जाते, उनका अनुसरण करने की कोशिश करते हैं, पर यहाँ पर पौलुस ने धन या अमीर के बारे में कुछ नहीं लिखा है। दुसरी गोष्ट शॉक केली मला की या ठिकाणी दानांविषयी परमेश्वराने काय नाही लिहिलेलं। दूसरी बात जो यहाँ पर परमेश्वर ने यहाँ पर किसी को जो दान वरदान दिए उसके बारे में यहाँ पर क्यों नहीं लिखा है। लोक ऐकत आहेत, कुछ कितने सारे लोग सुन रहे प्रेज हैं। द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति हो। किती लोकांशी देव बोलत आहे, कितने लोगों के साथ परमेश्वर बातें कर रहे हैं। प्रेज द लॉर्ड। आपला देव सर्व सामर्थ्य आहे। अपने परमेश्वर सामर्थ्यशाली है। 2 गोष्टी शॉक केल्या मला, ते म्हणजे पैसा आणि दान याच्यामध्ये नव्हती, कारण दान तुम्हाला रोल मॉडेल नाही बनवत। 2 चीजों के बारे में यहाँ पर मैं अक्षम हुई थी, जिनके बारे में यहाँ पर नहीं लिखा है, जो वरदान है और धन, क्योंकि वरदान आपको आदर्श व्यक्ति नहीं बना सकते। हालेलुया। हालेलुया। म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की शेवटच्या काळामध्ये तुम्ही किती म्हणा मी भूतं काढली, मी चमत्कार केले, मी याव केलं, मी त्याव केलं, येशू म्हणतो मी तुला ओळखत। इसलिए यीशु मसीह ने कहा अंत समय में आप कहेंगे हमने भूतों को निकाला, हमने चमत्कार किए, लेकिन यीशु मसीह कहते हैं कि मैं तुम्हें नहीं जानता। मी असं म्हणत नाही की ते चूक आहे, नाही, ते इम्पॉर्टंट आहे, पण रोल मॉडेल बनण्यासाठी याचा काय उपयोग नाहीये। तर भाषण, प्रीती, वर्तन, विश्वास आणि शुद्धता मला रोल मॉडेल मैं बनवायचे। ये नहीं कह रही कि वो बात गलत है, लेकिन वो चीजें आपको एक आदर्श व्यक्ति नहीं बना सकती। आदर्श व्यक्ति बनने के लिए आपका बोलना, आपका चाल चलन, आपकी शुद्धता, ये चीजें मायने रखती हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। स्तुति हो। भाषण, पहिली गोष्ट म्हणजे भाषण। सबसे पहली बात आपका बोलना। भाषण म्हणजे मी आता करत आहे त्याला नाही रोल मॉडेल म्हणत। जो मैं बात करूं उससे कोई आदर्श व्यक्ति नहीं बन सकते। तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी कसं भाषण करता त्याच्याविषयी आप अपने रिश्तेदारों के साथ किस तरह से बोलना करते हो, उससे यहाँ पर हम बात कर सकते हैं। तुम्ही तुमच्या समोरच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीशी कसं भाषण करता त्याच्याविषयी ते बोलत आहे। आपके सामने कैसे ऊंचे पद वाले इंसान है, उनके साथ आप किस तरह से बोलते हो, ये इस बात को तुम्ही बताता है। तुमच्यापेक्षा छोट्या व्यक्तीशी कसं भाषण करता त्याच्याविषयी ते बोलत आहे। परमेश्वर इस बातों के बारे में बात करिए, आप अपने से छोटे व्यक्ति के साथ किस तरह से बोल रहे हो। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। सासऱ्याबरोबर बोलताना तू कसं बोलतोस, सासूबरोबर बोलताना तू कसं बोलते, हे भाषणाविषयी पौल या ठिकाणी सांगत आहे। तुला जर रोल मॉडेल व्हायचंय बेटा, तर तुला भाषणामध्ये व्यवस्थित असलं पाहिजे। यहाँ पर पौलुस बता रहे हैं कि अगर आप अपने सास ससुर के साथ बात करें, तो अगर आपको आदर्श व्यक्ति बनना है तो आपको इस तरह से बात करें, तभी आप एक आदर्श व्यक्ति बन पाएंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मला आवडतो त्या व्यक्ती सोबतच मी चांगलं बोलतो, पण माझ्या डोक्यात जर गेला तर मी त्याच्यासोबत अजिबात व्यवस्थित बोलत नाही। त्याला म्हणायचं तू रोल मॉडेल होण्याच्या कामाचाच नाहीये। हमें लगता है जो मुझे व्यक्ति अच्छा लगता है उसके साथ मैं अच्छे से बात करूंगा। अगर मुझे उस व्यक्ति में कोई बुरी बात दिखी तो मेरे समय चला जाता है, मैं उसकी बात बंद कर देता हूँ। इससे आदर्श व्यक्ति नहीं कह सकते। रोल मॉडेल होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शिकत आहोत। हालेलुया। हम उन बातों के बारे में सीख रहे जो आदर्श व्यक्ति बनाने के लिए हमें शेजारी जरूरी है। सांगा रोल मॉडेल होण्यासाठी शिकवतो। अपने पड़ोसी से कहें रोल मॉडल जो आदर्श व्यक्ति बनने के बारे में हम सीख रहे हैं। किती होणार आहोत आपण, हम उनका अनुसरण करने वाले हैं। सातारासाठी आपण उपयोगात येणार आहोत। सातारा के लिए हम इस्तेमाल करने वाले काय बनने वाले बघून हैं। तुला लोक तुझ्याकडे येणार आहेत माहितीये? जो क्या चीजें देखकर लोग आपके पास आएंगे, तुझं भाषण। आपका बोलना। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सगळ्यांसाठी गुडगुड ते भाषण विषयी नाही बोलत आहे मी। तुला जिथं बोलायचंय तिथं तू अगदी परफेक्ट भाषण करतोय, त्याला म्हणायचं तू भाषणामध्ये परफेक्ट आहे। आप सिर्फ किसी के साथ
अच्छी चुपड़ी बातें करते हो वो अच्छी बात नहीं है, वो आदर्श बात करना नहीं, बट कोई भी परमेश्वर के लिए आप जो दृढ़ता के साथ आप बात करते हो उसके बारे में कहना वो आदर्श व्यक्ति के लिए बात है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराचा सेवक हा नवशिका नसावा. म्हणजे काय असावा? तर शिकलेला असावा. कशामध्ये? तुला भाषण कसं करायचं हे कळलं पाहिजे. परमेश्वर का दास वो कहता है कि वो नौसिखिया नहीं होना चाहिए. अगर वो सीखा है इसका मतलब क्या है कि किस तरह से बोलना है उसने वो सीखा. तू पास्टरशी कसा बोलतोस हे तुला समजलं आपको पाहिजे. अपने पासवान जी के साथ कैसे बात करनी है आपको सीखना तुझ्या है. बायको बरोबर तू कसं भाषण करतोस तुला कळलं पाहिजे. आप अपनी पत्नी के साथ किस तरह से बात करते हैं ये आपको समझना जरूरी है. ए तुला काय अक्कल बिक्कल आहे का? काय शिकवले का ना आईने? तुला काय समजतंय का? आज तुला करून आणली तुझं असं झालं तुझं झालं. अरे तू रोल मॉडेल होने के लायक नाही. इस तरह से अगर आप अपनी पत्नी के साथ बुरा व्यवहार कर रहे हो तो आप आदर्श व्यक्ति बनने के लायक नहीं हो. प्रेज द लॉर्ड. आपके नाम की स्तुति. माने रोल मॉडेल होऊ शकत नाही. जिस तरह से पत्नी अपने पति के साथ ऐसा ही बुरी तरह से बात करती है तो भी वो आदर्श व्यक्ति बनने लायक नहीं. मंडळीमध्ये भाव भावांमध्ये बहिणी बहिणीमध्ये तुम्ही जसं संभाषण करता किंवा भाषण करता तुमच्या भाषणामध्ये दिसून आलं पाहिजे की तुम्ही एक रोल मॉडेल आहे. आप जब अपनी कलीसिया में भाई बहनों के साथ जिस तरह से बात करो उससे लोगों को पता चलना चाहिए कि आप आदर्श व्यक्ति हो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, उनके नाम की स्तुति प्रेज हो. द लॉर्ड. उनके नाम की स्तुति मी हो. रोल मॉडेल कशी होणार आहे सिस्टर? मैं किस तरह से एक आदर्श व्यक्ति बनूंगी बहन. तुझं भाषण व्यवस्थित पाहिजे. आपका बोलना सही होना चाहिए. हालेलुया. हालेलुया. दुसरी गोष्ट तुझं वर्तन, दूसरी बात आपका चाल चलन. चाल चलन. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति देवाच्या हो. उपस्थितीमध्ये तुमचं जे वातावरण वर्णन आहे की नाही उठून 10 वेळा झालं वर्तन म्हणतात त्याला. काय म्हणतात? परमेश्वर की उपस्थिति में आप अगर ऐसे ही बार बार उठ के जा रहे हो वही एक चाल चलन है. फोन इम्पॉर्टंट आहे. मी फोन म्हणणार नाही. जरूरी है. अगदी अगदी खूप इम्पॉर्टंट आहे. हो, जरुरी कदाचित, है. मोदीचा असेल आय डोंट केअर, पण उठून जाणं तुझं वर्तनाला दर्शवतं. वो शायद मोदी का हो सकता है लेकिन आपका यहाँ पर उठना ये आपके चाल चलन को दिखाता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. 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 घरामध्ये तुझं वर्तन कसं आहे चेक कर. घर में आपका चाल चलन कैसे है इसे आप जांचिए. भाषण आणि वर्तनामध्ये फरक आहे बरं का? बोलना और चाल चलन इसमें अंतर भाषण है. आणि वर्तन सेम नाहीये. बोलना और चाल चलन अलग तुझं अलग है. वर्तन म्हणजे तुझी बॉडी लँग्वेज सांगते की तू रोल मॉडेल आहेस का नाहीयेस. आपका चाल चलन दिखाता है कि आप एक आदर्श व्यक्ति हो या नहीं. तुमची बॉडी नम्रता सांगते माहितीये. आपका जो चाल चलन आपकी देह बोली है वो आपकी नम्रता के बारे में बताती है. तुमचं असंच बसून राहणं पण तुमचं वर्तन सांगतं. आपका ऐसे ही गीता से बैठना आपका चाल चलन दिखाता है. अगदी वर तंगडं करून संदेश ऐकतोय मी. संदेश ऐकतोय तू? तुझं वर्तन व्यवस्थित नाहीये. आप सिर्फ संदेश सुन रहे हो लेकिन आपका जो चाल चलन है वो उस तरह से नहीं तुझी है. बॉडी लँग्वेज सांगते की तू वचन ऐकताना तुझ्या आतमध्ये डीमन्स हालचाल करते. आपकी देह बोली बताती है कि वचन सुनने के दौरान आपके अंदर वो दुष्ट आत्माएं कार्य करेगी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुला या ठिकाणी डील करायची गरज आहे कारण तुझं वर्तन देवाच्या उपस्थितीमध्ये बरोबर नाही. इस जगह पर आपको अपने आप को जांचना और सही करना ठीक करना जरूरी है क्योंकि ये आपका परमेश्वर के आदर्श वो चाल चलन के तरह नहीं है. तुझं घरामध्ये वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. घर में आपका चाल चलन सही होना जरूरी है. लेकरांकडून चूक होऊ शकते, बायकोकडून चूक होऊ शकते, पति से या पत्नी से चूक हो सकती है. तुझ्या आईकडून चूक होईल, वडिलांकडून पण चूक होईल. आपके माता पिता से भी चूक हो सकती है. त्यावेळेस तू कसा वर्ताव करतोस तुझी बॉडी लँग्वेज सांगतो. उस तरह किस तरह से आप चाल चलन करते हो ये आपकी देह बोली वो दिखाती है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण काहीतरी शिकत आहोत. हम कुछ सीख रहे हैं. आपलं रिॲक्ट करणं देखील आपलं वर्तन दर्शवतं. जो हम जिस तरह से रिएक्ट करते हैं वो भी हमारा चाल चलन दिखाता है. आमेन, हालेलुया. तिसरी गोष्ट प्रीती. तीसरी बात जो है प्रेम. प्रीती म्हणजे प्रेम मतलब चॅरिटी, रिलेशनशिप. वो एक हमें उदारता से देना है. वो एक रिश्ता हो सकता है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति प्रीतीला काय म्हटलं या ठिकाणी? चॅरिटी म्हणजे तुमचं नातं तुमच्या प्रीतीला दर्शवतं. यहाँ पर जो प्रेम के बारे में बताया कि आपका जो रिश्ता है वो आपके प्रेम के बारे किती में बताया. दृढ पद्धतीने तुम्ही रिलेशन सांभाळून ठेवलेले आहे. आपने कितने दृढ़ रीति से अपने रिश्तों को बनाए रखा है. हालेलुया. हालेलुया. पत्नी सोबत असेल, आई वडिलांसोबत असेल, चर्च मध्ये मंडळीमध्ये येणाऱ्या भावा बहिणींसोबत असेल का तू रिलेशन विषयी अजिबात गंभीर नाही आहेस. आपका पत्नी के साथ हो सकता है, अपने माता पिता के साथ हो सकता है या कलीसिया के भाई बहनों के साथ अगर आपका रिश्ता सही नहीं है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिलेशनशिप हे गणितासारखं आहे. जो रिश्ता है निभाना है वो एक गणित की तरह है. म्हणजे प्रीती ही गणिताला दर्शवते. एक प्रेम है वो गणित को दर्शाता है. कशा पद्धतीनं? गणितामध्ये 4 साइन्स असतात. जो गणित है उसमें 4 तरह के चिन्ह होते हैं. प्लसचं एक प्लस
अधिक अधिक असं अधिक ही. दुसरं मायनस घटाना डिवायडेशन जो डिवाइड भागाकार भागाकार आणि चौथं असतं मल्टिप्लिकेशन गुणाकार. बरोबर आहे का? सही आहे. गणित शाळेत गेलेले सगळे हालेलुया प्रेज द लॉर्ड. 4 मार्क्स असतात गणितामध्ये, 4 साइन्स असतात. म्हणजे फर्स्ट म्हणजे ऍडिशन, सबट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन आणि डिवीजन. गणित में 4 तरह के वो चिन्ह होते हैं. जो पहला उसमें जोड़ना है, दूसरा वो घटाना है, तीसरा जो मल्टीप्लिकेशन है और चौथा है वो भागाकार है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. मंडळीमध्ये वर्तन व्यवस्थित ठेवायचे, कलीसिया में आपका चाल चलन सही होना बहुत मंडळीमध्ये भाषण व्यवस्थित कलीसिया में आपका बोलना सही होना जरूरी है. आणि तिसरी गोष्ट तुझी प्रीती. और तीसरा आपका प्रेम. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की पहिलं जे चिन्ह आहे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे तुझ्यामध्ये रिलेशनची ऍड झाली पाहिजे. पहली जो बात मैंने कहा है उन बातों को अधिक या उसमें जोड़ना, मतलब आपके अंदर वो रिश्तों के लिए जोड़ना जरूरी है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. तुझ्याकडे आल्यावर तुझ्याशी बोलायची इच्छा झाली पाहिजे, म्हणजे तू ऍड करणार आहेस. अगर आपके पास कोई आता है तो उसके अंदर इच्छा होनी चाहिए कि आपके साथ वो बात करे, मतलब आपको जो जोड़ना है. अजून 10 माणसाला तुझ्याकडे घेऊन येता आलं पाहिजे, म्हणजे तू मल्टिप्लाय करणार आहेस. और 10 लोगों को अगर आपके पास लाना किसी की इच्छा होती है, मतलब आप उसको गुणाकार करते या मल्टीप्लाई पण करते. तुझं मायनस आणि डिवाइड करणार आहेस, म्हणजे मंडळीपासून विखरवणार आहेस. ए, तुझं काय काम अगर नाही, आप इथं उसको बरोबर घटाते शिकवत नाहीये, हो, तिकडं जाऊया म्हणजे तू डिवाइडेड आहेस. अगर आप घटाते हो या उसको भागाकार करते हो, मतलब आप मंडलियों को तोड़ रहे हो, उनको दूर लेके नाही तर जाते हो. डायरेक्ट मायनस. ए, इकडं तुझं काय कामच नाही, इथं कामच होत नाही, तू नाही आलास तरी बरं आहे, घरा बस. अशी सांगणारी सुद्धा आहे ते मायनसच्या चिन्हामध्ये. ऐसे लोग हैं, कुछ लोग कहते हैं कि अगर कलीसिया में मंडली में आना आपके लिए सही है, आप घर बैठो, तो वो कलीसिया को घटाने वाले लोग हैं. तुम्ही कशा कुठल्या चिन्हामध्ये आहात? आप कौन से चिन्ह में उस कैटेगरी में हैं? तुम्ही कुठल्या चिन्हामध्ये आप कौन आहात? से चिन्ह में हैं? तुम्ही मल्टिप्लाय मध्ये आहात? आप मल्टीप्लाई या बहुगुणित करने वाले तुम्ही हैं? ऍडिशन मध्ये आप आहात? उनको अधिक जोड़ने वाले हैं? तुम्ही मायनस मध्ये या आहात? आपको घटाने वाले हैं? का तुम्ही डिवायडेशन मध्ये या आहात? आप उसको डिवाइड या भागाकार करने वाले ते हैं? दर्शवतं तुमची प्रीती. ये दिखाते हैं आपका प्रेम. गोड बोलणं तुमची प्रीती नाही सांगत. सिर्फ मीठा बोलना आपकी प्रीति नहीं प्रेज द लॉर्ड. दर्शाता है. पास्टर तुमची प्रीती नाही प्रभु सांगत. के नाम की स्तुतियों बोलना मी पास्टर येऊन के बसले साथ तुमच्या है. तोंडाकडे बघतोय, मी ती तुमची प्रीती नाही सांगत. आप किसी के ऊपर देख, किसी के साथ या देख चार रहे हैं. लाईनीमध्ये तू कुठे आहेस ती तुझी प्रीती सांगते. इन सब में आप कैसे हो, ये आपकी प्रेम को दर्शाता है. कारण रोल मॉडेल व्हायचे म्हणजे गंमत नाहीये. क्योंकि अगर आदर्श व्यक्ति बनना है, वो कोई छोटी देव बात नहीं है. कुणाला पण रोल मॉडेलची कृपा देत नाही. परमेश्वर किसी को भी आदर्श व्यक्ति बनने की वो या कृपा चार नहीं देते. साइन मध्ये जो फर्स्ट आणि लास्ट म्हणजे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन करणार आहे त्याला परमेश्वर रोल मॉडेल बनवतो. इन चिन्हों में जो जमा करने वाला है या जो बहुगुणित करने वाला है, उन्हें परमेश्वर एक आदर्श व्यक्ति जो डिवाइड करणार आहे आणि मायनस करणार आहे तो रोल मॉडेल होऊ शकत जो नाही. घटाने वाला है या भागाकार करने वाला है, वो कभी भी आदर्श व्यक्ति नहीं जर बन आज सकता. तुला असं वाटत असेल की मी मायनस मध्ये आहे तर तुला आज प्रार्थनेची गरज आहे. अगर आज आपको लग रहा है आप घटाने वाले हो, तो आज आपको दुआओं की जर जरूरत तुम्ही है. डिवाइड करणारे आहात लोकांना, मंडळीपासून, तुझ्या कुटुंबापासून, तर तुला आज सुटकेची गरज आहे. अगर आप लोगों को मंडली में या परिवारों में उनको डिवाइड करने वाले या भागाकार करने वाले, तो आज आपको छुटकारे की जर जरूरत तू ऍडिशन करणार आहेस तर परमेश्वर तुला कृपा है. करू. अगर आप अधिक करने वाले तो परमेश्वर की कृपा जर आपके तू साथ है. मल्टिप्लाय करणार आहे तर परमेश्वर तुला आज डबल सामर्थ्य अगर देतो. आप बहुगुणित करने वाले तो परमेश्वर आपको दुगना आशीष देंगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रीतीचं हे उदाहरण आहे. एक प्रेम का एक सुंदर उदाहरण है. तुमची प्रीती तुम्ही किती लोकांना मदत करता त्याच्यावर नाही ठरत. आपका प्रेम आप कितने लोगों की मदद करते चॅरिटीवर भरपूर हैं? लोक करत आहेत जगामध्ये. क्योंकि चैरिटी बहुत सारे लोग कर रहे खूप हैं. लोक दान धर्म करत आहेत. दान धर्म बहुत खूप लोग लोक कर रहे हैं. मदती करत बहुत आहेत. सारे लोग मदद भी कर रहे खूप हैं. लोक अन्नदान करत आहेत. बहुत सारे लोग अन्न का दान पण कर तुझी रहे हैं. आणि माझी प्रीती लेकिन आपके और मेरे जो प्रेम रोल मॉडेल जी बनवते आदर्श व्यक्ति जो बनाती है, ती या चार साइन वो वर. इन 4 चिन्हों के ऊपर निर्भर है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक शिकत आहेत, कितने लोग सीख रहे हैं, किती लोकांशी परमेश्वर बोलत कितने आहे. लोगों के साथ परमेश्वर बात कर रहे हैं. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे परमेश्वर आपसे प्रेम कर आणि रहे त्याला हैं खरं रोल मॉडेल तयार करा. और वो सच्चे आदर्श व्यक्ति बनाना चाहते हैं. डुप्लिकेट नाही. जो नकली है ऐसा नहीं. प्रीतीमध्ये ढोंग असू नये. प्रेम में ढोंगीपन नहीं होना चाहिए. कुठल्या प्रीतीमध्ये देण्या बाबतीत कौन सी प्रीति में देने वाले, ह्या चार साइन मध्ये इन 4 चिन्हों में प्लस आणि तू मल्टिप्लाय करणार असला जो पाहिजे. अधिक करने वाला है या बहुगुणित करने वाला है. तुझ्या बोलण्याने जर एखाद्याचं मन चर्च पासून फिरून जर तो चर्चला सोडत आहे तर तू मायनस साइन मध्ये आहेस. अगर आपकी बोलने से कोई व्यक्ति अगर कलीसिया छोड़ रहा है, मतलब आप उस घटाने वाले चिन्ह में है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला या दोन्ही साइन मध्ये वाढवणार आहे. परमेश्वर आमेन. हमें इन 2 चिन्हों में बढ़ाना चाहता है. हालेलुया. हालेलुया. कारण या साइन आणि ही खरी प्रीती आपल्याला साताऱ्यामध्ये रोल मॉडेल बनवणार आहे. क्योंकि यही वो चिन्ह और यही प्रेम सातारा में हमें एक आदर्श व्यक्ति बनाने जा तुझं रहे हैं. वर्तन तुला साताऱ्यामध्ये रोल मॉडेल बनवणार आपका आहे. चाल चलन आपको एक आदर्श व्यक्ति बनाने वाले लोक हैं. कदाचित तुला नावं ठेवतील, तुला म्हणतील हे काय सांगतील
तुम्ही असं काय सांगतो नाही, हो काय कसं आहे, पण देवाला तुझं हृदय माहितीये, परमेश्वर तुला उंचावर घेऊन जातो. लोग शायद आपको भला बुरा कहेंगे, लेकिन परमेश्वर आपके हृदय जानते हैं, वो आपको ऊंचा उठाएंगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट विश्वास. और चौथी बात विश्वास है. विश्वास म्हणजे माझा विश्वास आहे देव मला गाडी देईल, त्या विश्वासाविषयी मी बोलतो. विश्वास मतलब हम कहते हैं कि परमेश्वर मुझे गाड़ी देंगे, ये विश्वास नहीं है. परमेश्वर मला घर देईल, तो विश्वास. परमेश्वर मुझे घर देंगे, ये विश्वास नहीं है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वास मीन्स कन्विक्शन. विश्वास का मतलब आपके अंदर वो प्रकटीकरण होना है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे मी प्राप्त केलंय ते मला रिटर्न देण्यासाठी असणारा तो विश्वास. जो मुझे मिला है उसको मैं वापस दूंगा, ये मेरे अंदर विश्वास होना है. उस विश्वास के बारे में हालेलुया. बात. अभिषेक किती लोकांनी घेतला? परमेश्वर के अभिषेक को कितने सारे लोगों ने ग्रहण किया है, किती लोकांनी परत केला? कितने लोगों ने उसे वापस दिया है. मी अभिषेक आहे. अरे हा, तू दिलास किती लोकांना? आपने कितने लोगों को उस अभिषेक को बांटा है, कितने लोगों के साथ बांटा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा किती लोकांमध्ये दिलाय पवित्र परमेश्वराने? आत्मा को कितने सारे लोगों के अंदर दिया है परमेश्वर ने. आपल्या सगळ्यांना पवित्र आत्मा दिलाय. हम सबको परमेश्वर ने बोलो यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. गैरसमजात राहायचं नाही, त्याच्याविषयी गैरसमज बाळगायचे नाही. माझ्यामध्ये आहे आहे आहे. आपको इस बारे में संदेह नहीं होना है, पवित्र आत्मा आपके अंदर है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. मला ते परत करायचं. मुझे उसे लौटाना भी है. कसं करणार आहे मी? येशूच्या प्रोग्राम आहे. येशूची आई मरिया ही ज्यावेळेस अलिशिबेला भेटली त्यावेळेस काय झालं? यीशु मसीह की माता मरिया जब अलीशिबा को मिली थी, वो त्यावेळेस काय झालं माहितीये? उस समय क्या हुआ? तिच्या आतमध्ये योहान बप्तिस्मा करणारा होता आणि तो हालचाल करत नव्हता, पण ज्यावेळेस तो मरियेला भेटली, ही दोघींचं ज्यावेळेस एकत्र आली त्यावेळेस तिच्या पोटातल्या बाळाने कचकन उडी मारली. म्हणजे हिच्या पवित्र आत्मा तिच्या पवित्र आत्म्याला स्पर्श. अलीशिबा के घर में जो संतान थी जिसे यूहन्ना बपतिस्मा दाता कहते हैं, वो निश्चल था. लेकिन जिस समय मरिया ने अलीशिबा को अभिवादन किया, जब वो दोनों आत्मा में मिले, तो वहां पर लिखा है वह शास्त्र में कि वो अंदर ही अंदर बच्चा उछल गया था. त्याला म्हणतात विश्वास. इसे कहते हैं विश्वास. त्या विश्वासाविषयी या ठिकाणी पौल बोलत आहे. उस विश्वास के बारे में पौलुस यहाँ पर मला बता माहिती रहे हैं. तुमचा खूप विश्वास आहे, तुम्ही आजारातून बरोबर आहे म्हणून तुम्ही इथं आलाय. मला माहिती तुम्हाला आशीर्वाद पाहिजे म्हणून तुम्ही आलाय, तुमच्यावर विश्वास आहे. पण त्या विश्वासाविषयी पौल बोलत नाहीये. तर तुला जे मिळाले ते तुला रिटर्न देताना जो तू विश्वास दाखवतो त्या विश्वासाविषयी. मुझे मालूम है कि आप लोगों के अंदर ये विश्वास है कि आपकी बीमारियों से परमेश्वर चंगाई देंगे. मुझे ये भी विश्वास है कि आपके अंदर ये विश्वास है कि यीशु परमेश्वर आपको आशीषित करेंगे. लेकिन उस विश्वास के बारे में मैं यहाँ पर बात नहीं कर रही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांचा 1 तारखेला पगार झाला? कितने सारे लोगों को 1 तारीख को उनका सैलरी हो गया. 2 ला झाला, 4 ला झाला, 10 ला झाला, 8 ला झाला, महिनाभरात झाला. महीने भर में कभी भी हो गया. सगळ्याच्या हात खाली आहे. तुम्ही विश्वासामध्ये कमी आहे. आपके हाथ नीचे मतलब विश्वास में कमी है, कारण तुमचा दशमांश बाहेर येत नाही. क्योंकि दशमांश आपका यहाँ पर कारण जे आवश्यक तुम्ही है. ख्रिस्ताकडून प्राप्त केलंय ते तुम्हाला रिटर्न देणं हा तुमचा विश्वास क्योंकि आहे. जो आपने यीशु मसीह से प्राप्त किया वो यीशु मसीह को देना ही आपके विश्वास के बारे में बता. ज्यांना पण परमेश्वराने आर्थिक भरपूर आशीर्वाद दिलाय ते ज्यावेळेस देवासाठी काम करतात ना सरळ हाताने, तो त्यांचा विश्वास आहे बरं का. जब यीशु मसीह जिसके लिए कार्य करे, जब यीशु मसीह के कार्य के लिए वापस देते हैं, बहुत वो जनरसिटी से देते, तो वो कहते हैं वो सच्चा विश्वास है उनका. हालेलुया. हालेलुया. आणि आपल्यामध्ये सचिन ब्रदर आहेत. आय रिअली अप्रिशिएट हिम की त्यांना परमेश्वराने जो आशीर्वाद दिला त्यांनी सरळ हाताने ज्यावेळेस ते काम केलं त्याच्यामध्ये त्यांचा विश्वास दिसून आला. मैं सराहना करती हूँ भाई सचिन को हमारे बीच में, जब परमेश्वर ने आशीषित किया और उन्होंने वापस परमेश्वर को बहुताई से दिया, ये बात उनके विश्वास को दर्शाती अजिबात है. कुरकुर नाही, बिना कुड़कुड़ाहट के, अजिबात कसल्याही प्रकारचं शंका नाही. किसी उनके मन में संदेह नहीं. आहे की त्यांच्याकडे करतील की ते करत नाही केलं मला सांगितलं बघून मला काय गरज नाही. हा, तुझा विश्वास नाहीये. जब मुझे बताएंगे तब मैं करूंगी, ये आपके विश्वास के बारे में नहीं बता दिया, आपके अंदर विश्वास नहीं है. रोल मॉडेल व्हायचं बघत आहे आपण. हम आदर्श व्यक्ति बनने के बारे में सीख रहे हैं. कुणी पण नाही हो, कोई भी नहीं हो सकता. तुम्हाला पण नाही परमेश्वर कृपा दे. किसी को भी परमेश्वर वो अनुग्रह नहीं देते, तुम्हाला परमेश्वर कृपा देणार लेकिन परमेश्वर आपको अनुग्रह देने वाले हैं. इस बात को निस्संदेह जानना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ती मला मिळालेलं रिटर्न देते त्यावेळेस मी विश्वास दर्शवते. जब आपका अंदर मिला आप उसे परमेश्वर को वापस देते हो, ये आपके विश्वास को दर्शाता है. अन्नाला देवाने लेकरू दिलं, तिने रिटर्न केलं का? हन्ना को परमेश्वर ने बच्चा दिया कि उसने परमेश्वर को वापस दिया. प्रेज द लॉर्ड. तिचा काय दर्शवतो? ये क्या दर्शाता है? तिचा विश्वास. उनके विश्वास को दर्शाता है. अब्राहमाला देवाने ज्यावेळेस पुत्र दिला त्यावेळेस त्याला अर्पण करण्यासाठी तो माघारी हटला का? अब्राहम को जब संतान दी, जब उसका बलि चढ़ाने के लिए क्या वो पीछे हटे? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीदाला देवाने ज्यावेळेस पुष्कळ आर्थिक आशीर्वाद दिला त्यावेळेस मंदिर बांधण्यासाठी अजिबात चिंगूसपणा नव्हता. दाऊद को
परमेश्वर ने बहुत से आशीषित किया जब मंदिर बांधने के लिए वो कभी भी उसके मन में लालच नहीं, उस पीछे नहीं हटे। तो विश्वास, वो विश्वास। हालेलुया, हालेलुया। तुम्हाला रोल मॉडेल व्हायचंय, आपको अगर आदर्श व्यक्ती बनना है, आपल्याला आदर्श व्यक्ती व्हायचंय, हमें आदर्श व्यक्ती बनना है, ते बाप तुम्हाला तेच शिकवत आहे वो आपको सिखा रहे हैं। आणि त्याची इच्छा आहे की पाठीमागे ये बाळा, माझ्या मागे ये. और उनकी इच्छा है कि मेरे पीछे हो ले। तुला काय करायचं ते तो सांगत आहे. आपको क्या करना है परमेश्वर बता रहे हैं। Praise the Lord. 300 लोकांकरवी त्यानं जे युद्ध जिंकून दिलं त्याच्यामध्ये तुम्ही असणार आहे. 300 लोगों के द्वारा जब उन्होंने वो जीत जाए, उन लोगों में आप भी होने वाले हो। तुम्हीच आहात ते रोल तो मॉडेल आप ही वो आदर्श व्यक्ति। आणि देव तुम्हाला घडवण्यासाठी शिकवत और आहे. परमेश्वर आपको बनाने के लिए सिखा परमेश्वराची रहे हैं। इच्छा आहे की तू भाषण, परमेश्वर की इच्छा है कि आप अच्छा भाषण, तुझं वर्तन, आपका चाल चलन, तुझं प्रीती, आपका प्रेम, तुझा विश्वास आपका विश्वास, आणि पाचवी गोष्ट और पांचवी बात, शुद्धता. और आपके अंदर की शुद्धता या पवित्रता। पवित्रता क्षमा पवित्रता आणि शुद्धता याच्यामध्ये फरक आहे. आपकी शुद्धता के बारे में बता रहे हैं। शुद्धता और पवित्रता में फर्क है, डिफरन्स आहे थोडासा. हालेलुया, थोडा अंतर आहे. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे पवित्र आहोत. आहोत हम ना? सब पवित्र है। देवाने आपल्याला पवित्र बनवले. परमेश्वर ने हमें पवित्र बनाया पण है। ज्यावेळेस आपण अश्लील व्हिडिओ बघतो ती आपली अशुद्धता आहे. जिस समय में ऐसे अश्लील वीडियोस देखते हैं, वो हमारे अंदर की अशुद्धता है। ज्यावेळेस आपण टीका, निंदा, दोष लावतो आणि बाजूला अगदी बसून बसून नावं ठेवतो ती आपली अशुद्धता आहे. जब हम लोगों की निंदा करते हैं, हम उनके बारे में भला बुरा कहते हैं, वो हमारे अंदर की अशुद्धता है। आपल्यामध्ये पुष्कळ राग, द्वेष, मत्सर बघताना देखील त्याचं थोबड समजतं ती तुझी अशुद्धता आहे. अगर आपके अंदर कोई गुस्सा है, आपके अंदर किसी के लिए बुरी बात है, वो आपकी अशुद्धता को दर्शाती है। हालेलुया. हालेलुया। म्हणजे पवित्र वेगळं आहे आणि शुद्धता वेगळी आहे. मतलब पवित्रता और शुद्धता ये दोनों अलग आणि अलग पौल है। आपल्याला सांगत आहे तू शुद्धतेमध्ये पण कित्ता झाला पाहिजे. पौलुस हमें बताते हैं कि शुद्धता में भी आप किसी का अनुसरण करने वाले Praise the Lord. हालेलुया। झूम करून 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 बायका बघणं शुद्धता नाहीये. जूम कर करके किसी स्त्री की तरफ देखना ये शुद्धता नहीं मी है। व्हॉट्सअप विषयी बोलत आहे, तुमच्या नेट विषयी बोलत आहे. मैं व्हाट्सएप या आप जो इंटरनेट पर देखते हो उसके बारे में बात तुम्ही कर रहा हूं। वॉशरूम मध्ये नेमकं काय करता की तुमची शुद्धता आप दर्शवते. अपने वॉशरूम में क्या कर रहे हो, वो आपकी शुद्धता के बारे ज्यावेळेस में तुम्हाला कोणी बघत नाही त्यावेळेस तुमचं आचरण कसं आहे ते तुमची शुद्धता जिस दर्शवते. समय आपको कोई नहीं देख रहा है, उस समय आपका जो चाल चलन है ये आपकी अशुद्धता के बारे में बायकोसमोर खूप छान दिसतोस, छान राहतोस, पण ज्यावेळेस तू गाडीमध्ये प्रवास करतोस त्यावेळेस तू काय करतोस ती तुझी शुद्धता पत्नी के दर्शवते. साथ तो अच्छा चाल चलन करते हो, अच्छी बातें करते हो, लेकिन जब आप यात्रा में हो तब आप किस तरह से चाल चलन करते हो, ये अशुद्धता तू दर्शाती है। सिस्टर विषयी, पास्टर विषयी, मंडळी विषयी काय विचार करतोस ना ते तुझी शुद्धता दर्शवते. आप पासवान के बारे में, मंडली के बारे में, बहन के बारे में क्या सोच रहे हैं, ये आपके अंदर तू की मिनिस्ट्री शुद्धता बारे में काय विचार करतोस ती तुझी शुद्धता आप दर्शवते. परमेश्वर के भवन में क्या सोच रहे हैं, ये आपकी शुद्धता के बारे में बताता है। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। तुम्ही मोबाईल तुमचा स्वच्छ आहे की नाही मला माहित नाही, पण आज हे वचन तुम्हाला मुक्त करत आहे. आपका मोबाइल सही है या नहीं ये मुझे मालूम नहीं, लेकिन आज आपका ये वचन है वो आपको मुक्त करेंगे। गॅरंटी आहे तुम्ही पवित्र आहात म्हणून तुम्ही इथे बसलाय. नाहीतर ये आपण मैं बसलो बात आहोत. की गारंटी देती हूँ क्योंकि आप पवित्र हैं, इसलिए आप यहाँ पर बैठे हो। आपण देवाचं वचन इतक्या सामर्थ्याने ऐकतोय आणि आपण अजून मेलो नाही म्हणजे आपण पवित्र आहोत. परमेश्वर का वचन सामर्थ्य के साथ सुन रहे हैं, अभी तक हम मरे नहीं, मतलब हम परमेश्वर के पण मला नजर, वाढायचंय कशा शुद्धते. लेकिन मुझे शुद्धता में बढ़ना है। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला रोल मॉडेल व्हायचंय. मुझे आदर्श व्यक्ति बनना है। मला रोल मॉडेल व्हायचंय. मुझे आदर्श व्यक्ति बनना है। रॉक सॉलिड रोल मॉडेल. मुझे एकदम दृढ़ ऐसा आदर्श व्यक्ति आणि बनना आपलं है। रॉक सॉलिड प्रभू येशू ख्रिस्त आहे. और हमारा जो दृढ़ गढ़ है वो परमेश्वर यीशु। हालेलुया. हालेलुया। तो या 6 गोष्टींमध्ये जबरदस्त होता. इन 6 बातों में वो जबरदस्त है। ज्यावेळेस या 5 गोष्टी तुझ्यामध्ये येतात त्यावेळेस सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये ती गोष्ट तुझ्यातून निघून जाईल. ज्यावेळेस या 4 गोष्टी जिस समय ये 4 बातें आपण फायनल करू आपल्या जीवनामध्ये हमारे जीवन में, त्यावेळेस पहिली जी गोष्ट आहे की तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये त्या गोष्टीपर्यंत तू पास होशील. जो पहली बात है कि तुम्हारे जवानी को तुच्छ न जानो, उसमें आप सफल हो जाते हैं। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण माझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये अशी देवाची इच्छा आहे. क्योंकि मेरे जवानी को तुच्छ न जाने ये परमेश्वर की कारण इच्छा माझं है। तारुण्य ख्रिस्तासाठी आहे. क्योंकि मेरी जवानी परमेश्वर यीशु माझं मसीह की है। तारुण्य, माझं बळ, माझं सामर्थ्य, माझी शक्ती ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहे. मेरी जवानी, मेरा सामर्थ, मेरा जो बल है वो यीशु मसीह तोंडात के लिए। दात नसल्यावर मी काय नाही करू शकणार. मेरे मुंह में दांत है, मैं कुछ नहीं कर मी सकता। म्हातारी होऊन माझ्या कमरेमध्ये काही नसेल त्यावेळेस मी काही नाही करू शकणार. जब मैं बूढ़ी हो जाऊंगी तब मैं कुछ नहीं कर पण सकता। माझं तारुण्य ख्रिस्तासाठी असलं पाहिजे. लेकिन मेरी जवानी है वो यीशु मसीह पण के ते लिए। त्यावेळेस तू सामर्थ्य असेल ज्यावेळेस मी या 5 गोष्टी फॉलो करतो. उस समय वो सामर्थ्यशाली बनेगा जब बाकी के 5 बातों का मैं अनुसरण करूंगा। हालेलुया. हालेलुया। पहिली भाषण, पहली बात अपना बोलना, वर्तन, चाल चलन, प्रीती, तीसरा प्रेम, विश्वास चौथा विश्वास आणि
और पांचवा शुद्धता 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 हालेलुया हालेलुया 300 लोकांकडून परमेश्वराने सामर्थ्य काम करून घेतले. 300 लोगों के द्वारा परमेश्वर ने वो सामर्थ्यशाली कार्य किया, विजय दिला. विजय दी. आपल्याला परमेश्वर देऊ इच्छित आहे. परमेश्वर आपको भी विजय बनाना आपल्याला या चाहता है. 5 गोष्टी ऍड करायच्या. हमें इन 5 चीजों को अपने या में 5 से गोष्टी add करना जर है. तू ऍड करशील अगर उन बातों पर अपने जीवन में आप लागू करोगे, तू अजिबात तुला नाव ठेवायला जागा नसणार. आपको कोई भी नाम, आपको कोई भी भला बुरा नहीं कह पाएगा, अजिबात नाही. कारण ख्रिस्त तुझ्या बाजूने उभा राहील. क्योंकि यीशु मसीह आपके साथ खड़े कारण रहेंगे. ख्रिस्ताला तुझं भाषण माहितीये. क्योंकि यीशु मसीह को आपका बोलना ख्रिस्ताला तुझं वर्तन यीशु माहितीये. मसीह को आपका चाल चलन ख्रिस्ताला मालूम तुझी प्रीती है. यीशु माहितीये. मसीह को आपका प्रेम मालूम तू है ढोंग करत नाहीस. कि आप गलत नहीं बात तू कर रहे, विश्वासाने चॅरिटी करते. आप विश्वास के साथ दे रहे हो. दाखवण्यासाठी करत नाहीस. आप अपने लिए नहीं कर रहे तू हो, आवडतं म्हणून करत नाहीस. आप अच्छा लगता है इसलिए नहीं कर तू रहे, रोल मॉडेल आहेस म्हणून करत. आप एक आदर्श व्यक्ति इसलिए आपको कर रहे हैं. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति किती लोक हो. शिकत आहेत. कितने लोग सीख रहे हैं. मला असं वाटतं परमेश्वर आपल्याशी बोलत मुझे आहे लग रहा है कि परमेश्वर हमसे त्याचा बात आत्मा कर रहे हैं. आपल्यामध्ये आहे. परमेश्वर की आत्मा हमारे आणि बीच तो में है. आपल्याशी बोलत आहे. वो हमारे साथ बात कर रहे हैं. सामर्थ्य या ठिकाणी उसका आहे. सामर्थ्य यहाँ पर आणि है. तो कळवळून जसं पाऊल म्हणाला की मी आता पण रडून तुम्हाला सांगत आहे. जिस तरह से पौलुस भी बोल रहे हैं कि मैं रोते रोते आपसे बात कर रहा काय सांगतो तो हूँ. वो रडून. क्या कह रहे हैं. मला तुझं भाषण बदल. अपना बोलना बदल दो, तुझं वर्तन बदल. अपना चाल चलन बदल दो, तुझी प्रीती अपना बदल. प्रेम को बदल दो, तुझा विश्वास अपने ठेव. विश्वास को बनाए जे रखो. तुला मिळाले ते द्यायला शिक. जो तुम्हारे पास है, उसे देना जे सीखो. प्रभूने मला सांगितलं ते मी आज तुम्हाला का सांगते माहितीये. माझं प्रेम आहे. जो प्रभु ने मुझे बताया वो आपसे इसलिए मैं बात करूं क्योंकि मैं परमेश्वर से प्रेम करती हूँ. जाऊ दे त्याने ह्यांना काय सांगायचं. यांना सगळंच माहिती. प्रार्थना पण करतात, वचन पण माझ्या झालेलं बोलणं कोणतरी सांगेल, कोणतरी ऐकल, युट्यूबवर बघेल. मला काय केलं ते नाही. जे मला मिळालंय मी तुम्हाला देते. जो मुझे मिला है मैं आपको देना चाहती हूँ कि मैं ये नहीं कह सकती कि इनको मालूम है, इनको यूट्यूब मालूम है, इनको सब बातें जानती है, वो प्रार्थना कर रहे हैं, लेकिन मैं बताती हूँ क्योंकि वो मेरे पास है. हालेलुया. हालेलुया. प्रभूने मला दिले. प्रभु ने मुझे दिया है, प्रभूने मला सांगितलं. प्रभु ने मुझे बताया मला है सांगितलं की आज्ञारूपानं सांग. और मुझे बताया कि आज्ञाओं के तौर पर बता. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. ऐकतील ना ऐकतील तो माझा प्रश्न आहे. जो सुनेंगे नहीं सुनेंगे वो मेरा है. जे माझ्याकडे त्या पद्धतीने बघतील, ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ज्या अपेक्षित आहेत त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. परमेश्वर कह रहे हैं कि इन चीजों को लेकर जो मेरे पास देखते हैं, जिस तरह से चाल चलन करते हैं, मैं उनके लिए कार्य जे करूंगा. सुधारणा करून घेण्याच्या प्लॅनिंग मध्ये प्रार्थना करत आहेत. प्रभू माझ्याशी बोल, गहन गोष्टी मला सांग, मला सुधारायचंय, मला बदलायचंय. मी आज त्यांना बदलल्याशिवाय राहणार जो नाही. सुधरना चाहते हैं उस तरह से बात करें, उस तरह से योजना बनाए, उस तरह से कार्य करें, मैं उन्हें बदलना जा रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. कारण नुसती प्रार्थना नाही, तू सुधारण्यासाठी किती रेडी आहेस ते क्योंकि सिर्फ दुआ नहीं, लेकिन सुधरने के लिए आप कितना प्रयत्न कर रहे हो ये भी जरूरी है. कारण प्रार्थना जितकी तुम्ही करता त्याच्यापेक्षा ज्यावेळेस हे लागू करता तिथं काम होतं. जिस तरह से आप प्रार्थना करो उससे ज्यादा इन चीजों को जब आप लागू करोगे तो वहां पर कार्य होता हुआ 5 दिखेगा. गोष्टी विसरायच्या नाही. 5 चीजों का मैं भूलना नहीं है, डोक्यात ठेवायच्या, अपने दिमाग में रखिए, अंडरलाईन करायच्या, उन्हें लिखित लिखो, हृदयामध्ये अपने घ्यायच्या, हृदय में रखिए चालू करायचं. और उन्हें शुरू करो. मला कसं हे याच्यासाठी कृपा मिळेल, इसके लिए मुझे कैसे अनुग्रह मिलेगा, मला काय केलं पाहिजे, मुझे क्या करना चाहिए. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करायचंय तुम्हाला म्हणजे पवित्र आत्म्यासोबत तुमचं रिलेशन असतं. इसलिए सबसे जरूरी बात है कि पवित्र आत्मा के साथ आपका एक अच्छा रिश्ता होना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्म्यासोबत आपलं रिलेशन असतं, पवित्र आत्मा आता जे तुम्ही ऐकले, नीट सांगते जे सांगते त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं जो बता रही हूँ उसको प्रेज द ध्यान से लॉर्ड. सुनिए. योहानाचं पुस्तक काढू आपण. यूहन्ना रचित सुसमाचार योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय. यूहन्ना की किताब 14वां अध्याय 25 वचन 14 आणि 25. बायबल ज्याच्याकडे आहे ते उघडतील, कारण पवित्र आत्मा वचनाशिवाय काय बोलत नाही. हालेलुया. मी तुम्हाला आता म्हटलं की तुम्हाला रोल मॉडेल होण्यासाठी, या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याशी रिलेशन ठेवायला पाहिजे. कारण पवित्र आत्मा काय करतो माहितीये, वचन वाचूया. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. यूहन्ना 14वां अध्याय पहले 14 वचन पढ़ता हूँ. यदि तुम मुझसे मेरे नाम से कुछ मांगोगे तो उसे करूंगा.
उसके बाद 25-26 ये बातें मैंने तुम्हारे साथ रहते हुए तुमसे कही, परंतु सहायक अर्थात पवित्र आत्मा जिसे पिता मेरे नाम से भेजेगा वे तुम्हें सब बातें सिखाएगा और जो कुछ मैंने तुम्हें कहा है वे सब तुम्हें स्मरण कराएगा। पवित्र आत्मा काय करणार आहे माहितीये? पवित्र आत्मा क्या करने जा रहे जे हैं? तुम्हाला आता शिकवलंय ना, मैंने जो आपको अभी सिखाया है, जे तुम्ही डोक्यामध्ये ठेवलंय जो ना, अपने दिमाग में रखा जे है, तुम्ही अंतःकरणामध्ये जो घेतलंय ना, अपने हृदय में लिया है, त्याची आठवण करून तो देणार। उनको आपको याद दिलाएंगे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आपकी स्तुति हो। म्हणून चर्चचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे बघा। इसलिए कलीसिया का सीखना, कलीसिया में जो सीखे वो बहुत जरूरी है। माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे। मेरे अंदर पवित्र आत्मा है। पण जेव्हा तुझं भाषण बघितलं जातं, तुझं वर्तन बघितलं जातं, तुझी प्रीती बघितलं जातं, त्यावेळेस हे समजतं की ह्यानं आतमध्ये काही घेतलेलं नाहीये। लेकिन जब आपका चाल चलन, बोलना, आपका प्रेम दिखाया जाता है तब ये दर्शाते हैं कि आपने अंदर कुछ नहीं लिया। याला हवा गोष्टींवर लक्ष दिले पण शिक्षणाला यानं तुच्छ लेखले। उन्होंने बाकी चीजों के ऊपर ध्यान दिया, पर परमेश्वर का शिक्षा है उसे उन्हें तुच्छ जाना म्हणून है। आजचं शिक्षण जर तू आठवण करून लक्षामध्ये ठेवशील हृदयामध्ये, आज जो आपने बातें सीखी अगर आपको उसे याद करके अपने हृदय में पवित्र रखेंगे, आत्मा इथून पुढे आजच्या दिवसापासून पवित्र आत्मा आज दिन से जे काही शिकलाय जो कुछ आपने सीखा त्याची तुला है आठवण करून दे। उसे आपको याद दिलाएंगे। आमेन, आमेन। हालेलुया। हालेलुया। म्हणून शिक्षण किती गरजेचं आहे। इसलिए सीखना बहुत जरूरी है। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति म्हणून हो। चर्चेची निर्मिती आहे। इसलिए कलीसिया हमको बनाया म्हणून गया या है। ठिकाणी एकत्र येऊन संदेश दिला जातो। इसलिए एक साथ आकर सहभागी करना और वचन बांटना आम्हाला जरूरी काम है। नाही म्हणून इथं नाही आम्ही, हम ऐसे यहाँ पर नहीं आए हैं, आम्हाला सांगितलंय। हमें बताया गया है। हालेलुया। हालेलुया। माझ्या लेकरांना शिकव, अब मेरे बच्चों को माझ्या सिखाओ, लेकरांना सांग, मेरे बच्चों को बताओ, कारण माझा पवित्र आत्मा येईल क्योंकि मेरे जो पवित्र आत्मा आणि जे आएगा, काही त्यांनी ऐकलंय जो कुछ उन्होंने सुना त्याची है आठवण करून दे। उन्हें वो याद दिलाएंगे। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। हालेलुया। अशी प्रार्थना आहे। उभं राहूया। हम खड़े होंगे, ये दुआ है। हालेलुया। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू लॉर्ड जीसस। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद। आपले हात स्वर्गाकडे वर उभा राहूया। अपने हाथों को स्वर्ग की ओर उठाकर खड़े हो जाएंगे। पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे। पवित्र आत्मा हमारे बीच में है। देव बाबा जे काही मी ऐकलंय, परमेश्वर जो कुछ मैंने सुना जे है, काही मी ऐकलंय, जो कुछ मैंने सुना जे है, काही तुझ्या आत्म्याने मला जो शिकवलंय, भी आपके आत्मा ने मुझे तुझ्या सिखाया है, वचनातून जे काही तुम्हाला बोध केलाय, आपके वचन के द्वारा जो आप मुझे माझ्या बोध कर रहे हैं, प्रार्थनेद्वारे ते जे उत्तर आहे देव बाबा आज तू दिलेलं, अपने प्रार्थना के जरूरत जिन मेरे प्रार्थनाओं का आपने जवाब दिया है, माझी विनंती आहे तुला, मेरी आपसे विनती है, माझी विनंती आहे तुला, मेरी आपसे विनती मला है, याची आठवण करून मुझे दे। इनको याद कराएं। ज्यावेळेस पण माझं भाषण बिघडे, जब कि मेरा बोलना मला गलत आठवण है, करून दे। मुझे याद दिलाएं। माझं वर्तन देव बाबा चुकीचं असेल, मेरा अगर चाल चलन गलत त्यावेळेस मला है, आठवण करून दे। मुझे उस समय याद कराएं। माझी प्रीती ज्यावेळेस कमी जास्त होईल, मेरा प्रेम अगर कहीं कम त्यावेळेस ज्यादा मला हो, आठवण तो करून मुझे दे। याद दिलाइए। माझा विश्वास त्यावेळेस देण्याबाबतीत कमी पडेल, जब मेरा विश्वास देने का त्यावेळेस मला आठवण तब करून मुझे दे। याद दिलाइए। माझी शुद्धता ज्यावेळेस मला बिघडवेल, जब मेरी शुद्धता मुझे बिगाड़ देगी, मला आठवण तब करून मुझे दे। याद दिलाइए। प्रार्थना करूया। ह्या प्रार्थना करणार आहे प्रत्येक जण तोंड उघडून आपला आवाज उंचावून पवित्र आत्म्याला विनंती करणार आहे, कारण पवित्र आत्मा आपल्याला मदतनीस म्हणून दिलाय। यासाठी नाही की तुमची फक्त गाडीची सुरक्षा व्हावी, यासाठीच नाही की तुमच्या परत पैशाची सुरक्षा व्हावी, तर यासाठी तुम्ही जे काही शिकलाय त्याची आठवण तो तुम्हाला करून देणार आहे। हालेलुया। आपको बढ़ाएंगे। तू ज्ञानी परमेश्वर आहे, सर्वसामर्थ्य देव आहे देवा। कारण रोल मॉडेल होण्यासाठी आम्हाला मदत मुझे कर। आदर्श व्यक्ति बनाने के लिए मेरी मदद करें। आमच्यामध्ये ह्याच्यातल्या काही कमी आहे त्या भरून का। हमारे अंदर जो भी कमी घटी उसे आप दूर आमच्यामध्ये कीजिए। जर एकच गोष्ट आहे तर आम्हाला चार मिळवण्यासाठी मदत कर। हमारे में सिर्फ एक बात है तो बाकी चार को आमच्यामध्ये जर ते बाबा चार आहेत, एक कमी आहे तर ती पूर्ण कर। हमारे पास चार है और एक ही कमी घटी उसे आप आम्हाला दूर आज कीजिए। मदत हवी आहे, मुझे आम्हाला मदद मदत हवी आहे। हमें मदद की आणि जरूरत आज है। हे आतमध्ये घेतो। आज इसे हम आपलं स्वीकारते हैं। स्पिरिट हे स्वीकारू दे देवा। आज हम उसे स्वीकारते वचन हैं। चोरून नेणारे आत्म्याला, वचन को चुराने वाले आत्मा जे को आत्मे ते बाबा ऐकू देत नाहीये, मेरे कान सुनाई या नहीं दे सगळ्या दुष्ट आत्म्याला मी धमकावते। दुष्ट आत्मा को यीशु मसीह के नाम से धमकाते वचन हैं। कार्यशील आहे, आपका वचन कार्य तुझं करने वाला वचन है। दुधारी तलवार आहे, आपका जो दुधारी तलवार है। जीवात्मा मज्जा सांधे ह्याला भेदून आत पार जातं। आपका जो वचन है वो तलवार की तरह इनको भेद कर अंदर आर पार जाता है। मला बदल दे बाबा। हमें बदल दीजिए खरा परमेश्वर। बदल कुठल्याही डोक्यावर हात ठेवून होत नाही। और बदल सिर्फ किसी के ऊपर उनके सर के ऊपर हाथ रख के नहीं होता। प्रभु परमेश्वरा खरं वचन लागू केलेलं आमच्या जीवनात। परमेश्वर वचन जब हमारे जीवन में लागू करते हैं तब पूरा हो जाता इथं है। उपस्थित कुणाच्याही तारुण्याला कुणी दे बाबा तुच्छ मानणार यहाँ पर नाही। उपस्थित किसी की जवानी को कोई तुच्छ न जाने। कुणाच्याही तारुण्याला कुणीही तुच्छ मानणार किसी नाही। की जवानी को कोई तुच्छ नहीं जाने। अशा वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धतेमध्ये हे परिपूर्ण असणार आहे। चाल चलन बोलना उनकी प्रीति में वो, उनकी शुद्धता में वो ही पूर्ण होना मंडळी जरूरी कितना है। होणार आहे? ये कलीसिया जिंदा होने वाली है। हे लोक देवबाबा लोकांसाठी एक उदाहरण बनणार ये आहे। लोग औरों के लिए एक आदर्श व्यक्ति बने। त्यांच्याकडे बघून देवबाबा सातारा लोटणार आहे। उनकी तरफ देख के साकार त्यांच्याकडे है बघून आपका। यांची फॅमिली आशीर्वादित होणार आहे। ये
आपके हाथ से आपके सामर्थ्य से आशीष याच्याकडे बघून ह्याचं जीवन देव आशीर्वादित होणार आहे. उनके ऊपर देखकर उनका जीवन आशीष ज्यावेळेस लोक ह्याच्याकडे येतील जिस तरह लोग उनके पास आएंगे त्यावेळेस ते म्हणतील की मला तुझ्या सोबत झडू दे, वो उस समय कहेंगे मुझे आपके साथ रहना मला है, तुझ्या ग्रुप मध्ये घे, मुझे आपके गुट में आना है, मला तुझ्या सारखं मुझे बनायचंय. आपकी तरह बनना है. ती कृपा होऊ दे येशूच्या या नावाने. मुले येशू मसीह के नाम से ज्याला हो. ज्याला पण अन्य भाषा येते ते सगळेजण मोठ्यानं रोल मॉडेल होण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या चर्च मध्ये फिरत आहे. पवित्र आत्मा कृपा देत आहे, पवित्र आत्मा तो अभिषेक करत आहे. आपको सामने देने वाला और देने वाला बात है. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Holy Spirit. माझं भाषण सुधारते बाबा. माझ्या पवित्रामध्ये बदल करते. मला खऱ्या प्रीतीचा अर्थ समजू मुझे दे. सही प्रेम का अर्थ मला बताइए. विश्वास काय आहे करू दे. विश्वास क्या है मुझे मला समझाइए. शुद्धता दे. मुझे शुद्धता दीजिए. मला शुद्ध बनव. मुझे शुद्ध बनाइए. मला तुझ्यासारखं बनव. मुझे आपकी तरह मला बनाइए. तुझ्यासारखं बनव. मुझे आपकी तरह बनाइए. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. हालेलुया. लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और ना अब रिझाए, तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं. ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. सबसे कौन करे? मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. यीशुवे तुझसा Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. खरंच दे बाबा तुझ्यासारखं बनण्याची इच्छा बाळगते. खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे. ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे मुझे. खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को आऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको
हालेलुया. तुझी उपस्थिती या ठिकाणी आपकी होती. उपस्थिति यहाँ पर है परमेश्वर। तुझ्या लोकांनी गीतारूपाने जे तुला म्हटलंय प्रभूजी, आपके लोगों ने गीत के द्वारा जो आपसे बात की है, आम्हाला तुझ्यासारखं हुबेहूब हमें बनव. आपकी तरह बनाइए, आम्हाला तुझ्यासारखं हुबेहूब बनव. हमें आपकी तरह हुबहू बनना है। एकमेकांविषयी राग द्वेष काढून टाक. एक दूसरे के ऊपर एक दूसरे कसल्याही प्रकारे गैरसमज आमच्या मनामध्ये राहू नये. हमारे अंदर कोई गैरसमझ नहीं। दोष देणं, टीका करणं, बोध करणं उगीचच आमचं बंद होऊ दे. दोष देना हमारे अंदर से बंद कर दे। आम्हाला तुझ्यासारखं बनव. हमें आपकी तरह बनाइए। त्या अभिषेकाने आम्हाला भर प्रभू. उस अभिषेक से हमें भर। तुझं वचन आमच्यासाठी सामर्थ्य घेऊन आपका आलं. वचन हमारे लिए सामर्थ्य तुझं है। वचन आमच्यासाठी अभिषेक घेऊन आपका आलंय. वचन हमारे लिए सामर्थ्य तुझं है। वचन आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलंय. वचन हमारे लिए आशीष है। आज तू आमची बंधनं तोडलीये. आज वहाँ पर है। आज आम्हाला तू ज्ञानाचं वचन आज दिलंस. हमें उस ज्ञान का जो वचन आज त्या विद्येच्या वचनाबद्दल मी आभार मानते. आपके वचनों से मैं आपका आभारी हूँ। कारण हेच आम्हाला आशीर्वादित करणार आहे. यही हमें आशीष, हेच आमची उन्नती घडवणार आहे. यही हमारी उन्नती, हेच आमची प्रगती करणार आहे. यही हमारी प्रगति आणि करेगी। आम्ही आज आठवण करतो और इन देवा. बातों का मैं ध्यान आम्ही रखता हूँ। साठवून ठेवलंय आमच्या हमने हृदयामध्ये. अपने मन में रखा है। आम्हाला योग्य वेळेस कृपा पुरव. जो सही समय हमारे ऊपर वाली, योग्य वेळेस आम्हाला कृपा पुरव. सही समय हमारे ऊपर, योग्य वेळेस आम्हाला पवित्र आत्म्या आठवण करू सही दे. समय पवित्र आत्मा हमें याद आणि ह्या दिलाए। सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ये घेऊन दे. सारी बातें हमारे जीवन में प्रत्येकामध्ये येऊ दे. हर एक के अंदर आने, प्रत्येकामध्ये येऊ दे. हर एक के अंदर आने आणि पाए। आम्हा प्रत्येकाद्वारे केवळ तुझं गौरव और कर. हम सब के द्वारा सिवा आम्हाला बघून लोकांनी म्हणावे ख्रिस्ताची लेकरं आहे. हम सब बनेंगे यीशु मसीह के हे बच्चे। खरे प्रीती करणारे आहे. हम सच्चे प्रीति करने वाले हे हैं, खरे विश्वासी आहे. सच्चे विश्वासी हे हैं, खरे भाषण करणारे आहे. सच्चे बोलने वाले हैं। हो तुझा आत्मा दे बाबा काम करू दे. आपका आत्मा यहाँ पर कार्य तुझा करे। आत्मा काम करू दे. आपका आत्मा यहाँ पर तुझी कार्य उपस्थिती करे। काम करू आपकी दे. उपस्थिति यहाँ पर कार्य करे। आम्ही आज तुला घेऊन जात आहोत. आज तो आपको आज आम्ही तुला घेऊन जात आहोत. आपको लेकर आम्ही बदललोय. हम बदल गए। आम्ही विश्वास ठेवतो. हमने विश्वास किया। आम्ही बदललोय देवा. बदल गए करने। आम्ही सेव नाही राहणार. हम जो भी होगा, आम्ही सेव नाही राहणार. जो भी बोलेंगे, आम्ही सेव नाही राहणार. जो भी होंगे, आम्ही ख्रिस्तासारखे. हम यीशु मसीह के नाम, येशूसारखे आहोत. यीशु मसीह के कारण नाम, त्यांचा DNA आमच्यामध्ये आहे. क्योंकि आपका DNA हमारे त्यांचं अंदर है। रक्त आमच्यामध्ये आहे. वो हमारे अंदर है। जसा बाप आहे तसा मुलगा असणार वो आहे. हमारे अंदर है। जसा बाप आहे तशी मुलगी असणार आहे. परमेश्वर आप हमसे बात आम्ही करें। वेगळे नाही रे बाबा. हम पहले से नहीं, जगासारखा आम्ही दोन मॉडेल नाही म्हणा. दुनिया की तरह आदर्श व्यक्ति आम्ही नहीं हैं। जगासारखा